ते काय होतं 2002-3 मध्ये आपलं ह्याच्यात जेव्हा पार्लमेंटवरती अटॅक झाला त्याच्यानंतर मग आम्हाला ज्याचं नेतृत्व त्या याचं नेतृत्व तुम्ही करत होता की काय पाहून राहिले तुम्ही? काहीच तर पाहत नाही. तुम्हाला काय पाहायचं? नुसतंच फिरून राहिले आणि काय काढलंय?
नाथ नंगे महाराज की जय। विश्वनाथ महाराज की जय। दत्तात्रेय महाराज की जय। राजा बाबा की जय। पंडित बाबा की जय। माई बाई आई की जय। सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंगल मामी तू ना हे घेतेस का? जप घेते का? हो हो. एक मिनिट. हो चालेल चालेल. आई मी घेऊ का? तू घेते? घे. हा घेते ना? हो 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 चालू करते. हो श्रीनाथ नंगे महाराज की जय. विश्वनाथ भगवान की जय. दत्तात्रेय महाराज की जय. जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथ. 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 गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथ.
जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा 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 गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता 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 नंगे स्वामी विश्वनाथा
जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा जय गुरु दत्तात्रेय अवधूता नंगे स्वामी विश्वनाथा श्रीनाथ नंगे महाराज की जय विश्वनाथ भगवान की जय दत्तात्रेय महाराज की जय राजा बाबा की जय पंडित बाबा की जय गुरु माऊली मायबाई आई की जय सब संतन की जय बाल गोपाल की जय बजरंग बली की जय खूप छान माहिती. यानंतर प्रज्ञाताई, मी तुला विनंती करतो की तू अनुभव कथन करायला सुरुवात कर. नंगे बाबा की जय, सब संतान की जय. तेच मी जसं सांगितलं की माझ्या मुलाचा जन्म झाला. प्रज्ञाताई, तुला एक मार्च मध्ये रिक्वेस्ट त्याचा आहे तुझा. जन्म झाला आणि मला हॅलो, एक रिक्वेस्ट आहे, तुझा थोडा मोबाईल जवळ घेशील का, म्हणजे आवाज जरा अजून मोठा येईल तुझा, किंवा मग हेडफोन लावतेस का? ओके, हो तेच लावलंय मी. आता येतोय का आवाज व्यवस्थित? हो आता येतोय आपला अनिरुद्ध, आता येतोय हो. व्यवस्थित क्लिअर? हो चालेल. किंवा तुझा मोबाईलचा व्हॉल्यूम कमी आहे का? फुल आहे ना? नाही, मोठा आहे. हा, ठीक. फुल, हो फुल आहे, फुल आहे, फुल आहे. त्याचा मार्चचा जन्म आहे आणि फेब्रुवारी मध्ये नंगेबाबांनी मला एका बाईच्या रूपात नग्न अवस्थेत येऊन सांगितलं की तुला मुलगा होणार आहे आणि त्याचं झालं की मला या फोन नंबरवर फोन करशील. मुलगा झाला त्या दिवसाच्यानंतर मी तो फोन नंबर मला माझ्या मिस्टरांना अनिलला दिला
आणि म्हटलं जरा त्यांना फोन कर, कारण की त्यांनी मला फोन करायला सांगितलं होतं. तर फोन लावल्यावर कळलं की अशा कोणत्या नावाची बाई पण नव्हती आणि ते रजिस्टर त्या म्हणजे फोन नंबरवर ते त्या बाईच्या नावाने रजिस्टर पण नव्हतं. तर अशा दृष्टीने नंगेबाबांनी मला इंग्लंडमध्ये असे बरेच अनुभव आले, की त्यांनी बऱ्याच वेळेस येऊन मला वाचवलेलं आहे. आम्हाला गाईडन्स दिलेला आहे. आणि असं नाही की नंगेबाबांच्या रूपात, वेगवेगळ्या रूपात येऊन त्यांनी आम्हाला दर्शनं दिलेले आहे. त्यांचं ते दर्शन झाल्यानंतर ओम झाल्यानंतर, ओम साधारण 1 वर्षाचा होता, तेव्हा माझ्या सासूबाईंची तब्येत थोडी डाऊन होती. आणि मग 1 वर्षाचा झाला म्हणून आम्ही त्याला एका गायत्री मंदिरात, तिथे मंदिर होतं घराजवळ, तर त्या मंदिरात घेऊन गेलो. आणि त्या गायत्री मंदिराचं दर्शन झाल्यानंतर एक कपल आमच्या समोर उभं राहिलं. आणि ते होते आंध्र प्रदेशचे, नुलीवडूचे. आणि ते श्रीनिवास होतं त्यांचं नाव मिस्टरांचं, आणि त्यांच्या बायकोचं नाव होतं साई लक्ष्मी. त्यांना मी पहिल्यांदाच भेटत होते. तर काय आतमधनं आलं माहित नाही, पण आम्ही दोघांनी, मी, अनिल आणि ओम, आम्ही तिघांनी त्यांना जाऊन नमस्कार केला. त्यांना बघितल्या एकदम त्यांच्या याला जाऊन नमस्कार केला. आणि मग त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही कुठे राहता, काय राहता, सगळं असं विचारलं. आणि आपण आपलं नेहमी आपलं असं कोणी भेटलं की आपण म्हणतो या तुम्ही घरी या, आम्हाला आवडेल तुम्ही आलात तर. तर आम्ही त्यांना बोलवलं घरी. तर ते शक्यतो ते लोक जात नसायचे. आता हे जे साई लक्ष्मी आहे त्याच्या बाबतीत मी तुम्हाला असं सांगू इच्छिते, या आहेत सत्यसाई बाबांच्या डिव्होटीज. त्या आंध्र प्रदेशमध्ये नुलीवेडू कडप्या जिल्ह्यात राहतात. तर त्यांचं असं झालं की हे आवाज येतोय खूप, अनिरुद्ध, खूप डिस्टर्बन्स येतोय. तर असा की ते वारल्या ऍक्च्युली बेसिकली. आणि त्यांना स्मशानात नेलं. स्मशानात नेल्यानंतर त्यांना त्या याच्यावर ठेवलं होतं, फायर सगळे लाकडांवर वगैरे पण ठेवलं. आणि ऑल ऑफ अ सडन त्या जाग्या झाल्या. त्यामुळे सगळे घाबरले की अरे असं कसं झालं. पण त्यांनी नंतर जो अनुभव आम्हाला सांगितला तो हा होता की मी गेले होते, पण जेव्हा मला त्या स्मशानात नेलं आणि त्यांनी ठेवलं आणि जाळायचंच फक्त वेळ राहिलं होतं, तेव्हा सत्यसाई बाबा आले आणि म्हणाले, उठ, तुला माझं काम करायचं आहे, तू आता जाऊ शकत नाहीस, आणि आता तुझ्यामधनं मी काम करेन. आणि तेव्हापासनं ते सगळं जगकल्याणाचं काम, सगळ्या लोकांना मदत करायचं काम. त्यांनी ते स्वतःसाठी कधी जगल्या नाही. तर तशी त्यांची ती स्टोरी आहे. मग त्यांना मी जेव्हा घरी बोलवलं, तर मी अनिलला म्हटलं, अनिल, हे आपल्या घरी येतात आहेत, आपण पूजा करूया, आणि मला त्यांची ओटी भरायची आहे, म्हणून मला साडी घ्यायची आहे त्यांच्यासाठी. म्हणून मी बाजूचं एक दुकान होतं, साडीचं दुकान वगैरे होतं, ते गुजराती लोकांचं. त्या दुकानात गेली आणि मी साडी शोधत होती. तर जेव्हा मी त्या दुकानात एंटर झाली, तर त्या दुकानामध्ये सत्यसाई बाबांचा फोटो होता. ते पण स्वामींचे डिव्होटीज होते ते दुकानवाले. तर मी गेली आणि मी म्हटलं, मला साड्या बघायच्या आहेत. तर मी बघत होती, तर एक साडी होती की जे फोटोमधनं, मला त्या फोटोमधनं सत्यसाई बाबा मला म्हणत होते, ही साडी घे तिच्यासाठी, साई लक्ष्मीसाठी ही साडी घे, साई लक्ष्मीसाठी ही साडी घे, अशा 3दा म्हटलं त्यांनी मला. मग शेवटी खूप छान छान साड्या होत्या, पण त्यांनी मला सांगितलं की ही साडी घे. हिरव्या कलरची होती ती. मग तेव्हा मी म्हटलं की ओके, मला ही साडी द्या. ती साडी दिली आणि मग मी ओटीचं सगळं सामान घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी तेव्हा ज्या आल्या, तेव्हा मग मी आमच्या घरी पूजा झाली, आम्ही पूजा वगैरे केली आणि मग त्यांची ओटी भरली. तर त्यांचे मिस्टर मला म्हणत होते की शक्यतर या कोणाच्या घरी जात नाहीत, आणि दुसरी गोष्ट, कोणी दिलेली गोष्ट त्या घेत नाही, त्यांना अलाउड नाहीये घ्यायला, कोणाकडनं काय गोष्टी घ्यायला, आणि कोणाकडे जेवायलाही पण त्यांना अलाउड नाही. पण मला माहित नाही की या कशा तुझ्या घरी येतात आहेत, हे सगळं तू जे काही करते ते घेतात आहेत, आणि जेवतात पण आहे तुझ्या घरी, तुला स्वयंपाक पण करायला सांगितलं त्यांनी. आणि मग जेवायला बोलवलं होतं, तर त्या वरतीच होत्या मंदिरामध्ये. माझ्या 3 बेडरूमचं घर होतं. तर एक पूर्ण बेडरूम आम्ही पूर्ण मंदिर बनवलं होतं. तर खालती त्यांना मी बोलवायला गेली, तर खाली त्या जी मी त्यांना साडी दिली होती ती घालून आल्या आणि म्हणाल्या, की "तुला माहिती आहे का, ही साडी ऑलरेडी ब्लेस्ड आहे. ही साडी ऑलरेडी ब्लेस्ड साडी मला मिळाली आहे. म्हणून मी ही घातली आहे, आणि मी ही वापस नाही देऊ शकत तुला किंवा कोणालाही. ही मी माझ्यासाठी आहे." कारण की ते स्वामींनी निवडली होती त्यांच्यासाठी साडी. तो तो एक अनुभव आला. आणि जे मी तुम्हाला अभंग म्हटला होता, मागच्या याच्यामध्ये एक अभंग म्हटला होता मी. मागे पहा, पुढे पहा, धीरे धीरे चाला,
संतांच्या संगतीने मार्ग गाठ आपुला. विश्वनाथ म्हणे मार्ग आहे नीटा, भाव भक्ती संगे धरा त्याची वाट. अनुभव येता होई त्याची भेटा, नाथ नंगा देव दिसेल तुम्हासी. संतांच्या संगतीने मार्ग गाठ आपुला. हे जे अभंग आहे याचा अनुभव जो मला इंग्लंडमध्ये नाना प्रकारचे वेगवेगळ्या स्टेट मधले, गुजरातचे, पंजाबचे, आंध्र प्रदेशचे, तामिळनाडूचे, असे वेगवेगळे याच्यातले साधू संत आपल्या घरी येऊन गेले इंग्लंडमध्ये. तर हा जो नंगेबाबांचा अभंग आहे याची अनुभूती मला नंगेबाबांनी या सगळ्या संतांच्या दर्शनाच्या याने दिलं. मला या सगळ्या लोकांची मला आशीर्वाद मिळाले आम्हाला त्याच्यानंतर. आणि फक्त असं नाही की हे फक्त मला भेटले, त्याच्यानंतर हे आई दादांना येऊन इंडियात भेटले, गीताकडे गेले, दीपाकडे गेले, स्मिताकडे गेले, गजूकडे गेले, त्यांच्यासोबत राहिले. आपल्या ढव्याला देखील आले साई लक्ष्मी आणि श्रीनिवास. आणि त्यांना आपल्या जेव्हा जिथे नागनाथांची जिथे हे आहे समाधी आहे खालती, तिथे त्यांना खूप सुंदर अनुभव आला. नंगेबाबांनी त्यांना कृष्णाच्या रूपात दर्शन दिले. हे मला त्यांनी ढव्याला गेल्यानंतर सांगितलं. जेव्हा पहिल्यांदा जेव्हा ते 2009 मध्ये आले मिस्टर आणि मिसेस, तेव्हा त्यांना कृष्णाचं दर्शन दिलं नंगेबाबांनी. आणि 2010 मध्ये श्रीनिवास सरांनी त्यांच्या मिस्टर आणि साई लक्ष्मीच्या देह सोडला. आणि मग नंतर संकल्पचं लग्न आमचं 2018 मध्ये झालं कल्पनाच्या मुलाचं. तेव्हा साई लक्ष्मी पण आल्या होत्या, तेव्हाही आम्ही ढव्याला आलो. तेव्हा दत्त जयंतीच्या दिवशी त्यांनी तिथे पूजा वगैरे पण केली ढव्याला. आणि त्या 2019 मध्ये 22 ऑक्टोबर ज्या दिवशी विश्वनाथ बाबांनी समाधी घेतली होती, त्याच दिवशी त्यांनी पण देह सोडला साई लक्ष्मींनी. तर त्यांना पण आपल्या ढव्याचा नंगेबाबांचा त्यांना आशीर्वाद मिळाला. आणि त्यांनी मला विचारलं होतं, प्रज्ञा तुझा कृष्ण कसा आहे? कारण की त्यांना कृष्णाची अनुभूती झाली होती तिथे. नंगेबाबांनी त्यांना, मोठ्या नंगेबाबांनी त्यांना कृष्णाच्या रूपात दर्शन दिलं होतं. आता हे 2000 मध्ये या भेटल्या आणि हे अनुभव मला साई लक्ष्मींसोबत आले. ह्या आपल्या घरी येऊन आपल्याला आशीर्वाद दिला. त्याच्यानंतर 2001 मध्ये गजूचं लग्न होतं. तर मी 2000 मध्ये आली होती, कारण की ओमला आई दादा भेटले नव्हते, म्हणून मी ओमला घेऊन आले होते इंडियामध्ये. आणि तेव्हा मग मायबाईंना पण आम्ही ढवायला जाऊन भेटलो. आणि मी जानेवारीमध्ये वापस आले. आणि मग एप्रिलमध्ये माझ्या सासूबाई वारल्या. त्याच्यानंतर मग मी म्हटलं की आताच गेलो आपण, आता काही परत जायची गरज नाहीये. पण मग गजूचं लग्न ठरलं. तेव्हा माईबाईंनी स्वतः मला फोन केला इंग्लंडला आणि म्हणाले की मला तू भारतात पाहिजेस, या लग्नामध्ये तू यायला पाहिजेस, असं मला त्या बोलल्या. तर मला असं काही समजलं नाही की साधारण आपण शक्यतो फोन करतो माईबाईंना वगैरे, पण माईबाईंनी रेणुकेला सांगितलं की फोन लावून दे. की आई दादा गेले होते भेटायला, तर तेव्हा फोन लावला आणि माईबाई मला बोलल्या की तुला यायचं आहे गजूच्या लग्नासाठी, तू भारतात ये. मग मी 2001 मध्ये आली. तेव्हा मी राधा माझी मुलगी तिच्यासोबत मी प्रेग्नंट होते जेव्हा ते लग्न झालं. गजूचं 2001 जुलैमध्ये लग्न झालं. तेव्हा मी एक ओम प्रेग्नंट होते. आणि मग मी नमस्कार केला आणि माईबाई मला नमस्कार केल्यानंतर म्हणतात आता आपल्याला एक मुलगी पाहिजे गड्या, मुलगा झालाय आता आपल्याला एक मुलगी पाहिजे, असं त्यांनी मला आशीर्वाद दिला. तर मी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हटलं माईबाई तुम्ही मुलगी व्हायचे मला सगळं मान्य आहे, पण भोजराजांच्या घरामध्ये शक्यतोवर मुलींना खूप त्रास होतोय. सगळ्या ज्या काही मुली आहेत त्यांना खूप त्रास आहे, तर आपल्याला या जीवाला का बरं त्रास, असं असं मी माईबाईंना म्हटलं. तेव्हा म्हणे तुला समजत नाही प्रज्ञा, ही मुलगी झाल्यानंतर तुझ्या पूर्ण भोजराज खानदानाच्या जे काही असेल मुलींच्या बाबतीत शाप म्हणा किंवा काय असेल ते मुक्त होऊन जाईल आणि सगळ्या जणी सुखी होतील, असं त्या मला बोलल्या तेव्हा. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतःजवळ मला 3 दिवस त्यांनी स्वतःजवळ मला झोपून घेतलं. 3 दिवस ते झोपवलं. आणि कारण काय झालं होतं, जेव्हा मी सोनोग्राफी करायला गेले होते इंग्लंडमध्ये, मी आणि माझे मिस्टर हॉस्पिटलला, तेव्हा त्या सोनोग्राफीमध्ये मुलगा होता. त्यांनी सांगितलं होतं की हा मुलगा आहे.
आणि मायबाईंनी मला आशीर्वाद दिला की तुला आपल्याला मुलगी पाहिजे गड्या. पण मला तर आता आतमध्ये माहितीये की बाबा मुलगा मुलगा आहे. पण जेव्हा त्यांनी ते बोललं आणि 3 दिवस त्यांनी मला स्वतःसोबत झोपून घेतलं. आणि मग जेव्हा ढव्याला आम्ही लग्नासाठी गजूचं लग्न ढव्यात झालं. तर आम्ही ढव्यात जेव्हा गेलो, तेव्हा त्यांनी मला धर्मशाळेत नंगेबाबांच्या त्या गादीचे तिचे नंगेबाबा झोपायचे त्याच्या बाजूला पादुकांच्या बाजूला मला तिथे झोपवलं. आणि तू इथे झोपून आराम कर. तू इथून इथे जाऊ नकोस, कुठे जाऊ नकोस. तू इथेच झोपून जा. तर ती ज्या काही क्रिया त्यांनी केल्या असतील त्या काही आपल्याला कळत नाही आणि आपल्याला दिसत नाही. पण मग मला ही मुलगी झाली. तर त्यांनी जे काही कारण ना 1979 मध्ये 79 मध्ये विश्वनाथ बाबांनी समाधी घेतली. 80 की 81 मध्ये आईच्या स्वप्नात येऊन विश्वनाथ बाबा बोलले आईला, की "गड्या मीना, याच्यानंतर मी मायबाईंच्या तोंडून बोलेल गड्या" म्हणे. असे ते बोलल्या होत्या. विश्वनाथ बाबा बोलले होते. त्यामुळे मायबाई जे काही बोलायच्या किंवा जे काही आम्हाला सांगायचे, ते आम्ही बिलकुल पाळायचो. कारण की आम्हाला माहिती आहे, की पंडित बाबा, मायबाई यांच्या रूपातच आपल्याला नंगे बाबाच गाईड करतात आहेत आणि तेच बोलतात आहेत आणि तेच आपल्याला सांगतायत. तर ते एक लग्न झालं जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये जन्म माझा दुसरी बहीण माझी माझ्यापेक्षा लहान आहे दीपा. तिचं लग्न तिरुपतीला झालं. तिरुपतीला जे वरती आहे, तिरुमला आहे ना ते तिरुमला? तर तिथे तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर काय झालं, माईबाई पण होत्या आमच्यासोबत. अ, तिचं लग्न झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी दर्शन करायला आम्ही लाईनीत उभं राहिलो सगळेजण. आणि मला सारखं माझ्या ह्याच्यात होतं, की मायबाई आपल्या भगवंत आपल्यासोबत आहे. आपण त्याला लाईनीत का बरं उभं करायचं? आपण चेअर आणायला पाहिजे, व्हीलचेअर आणि व्ही-आय-पी दर्शनमध्ये आपण प्रयत्न करायला पाहिजे. सारखं मी सांगत होती, की आपण आणूया, आणूया, आणूया. माईबाईंनी माझा हात पकडला आणि म्हणे, "मला व्ही-आय-पी दर्शन नकोय. मी तुझ्यासोबत उभी राहून इथे दर्शन घेणार आहे. किती वेळ लागू दे." आणि आम्हाला 4 तास लागले त्या लाईनीत उभं राहायला. 4 तास लाईनीत उभं राहिलो आम्ही. दर्शन घेतलं. माईबाई मागे जाऊन बसल्या मंदिराच्या आणि मग आमचं दर्शन झाल्यानंतर म्हणतात मेहनत केल्यावर देव भेटतो. व्ही-आय-पी दर्शन करून देव भेटत नाही. हे माईबाईंचे वाक्य होते आणि ते आजही मी फॉलो करते. कुठेही व्ही-आय-पी वगैरे करायला जात नाही. आणि नंतर मग 2001 चीच ही गोष्ट आहे, की आम्ही याला आलो, बंगलोरला आलो. दीपाचं लग्न करून आम्ही गीताकडे माझ्यापेक्षा मोठी जी आहे, जी आता अमेरिकेला आहे, ती बंगलोरला राहत होती. तर आम्ही तिच्या घरी आलो सगळेजण. तर आम्ही माईबाईंची आणि माझे मिस्टर पण आले होते मग. तर आम्ही सगळे माईबाईंचे दर्शन आपला सेवा करत होतो. नाही ही 2001 ची गोष्ट नाहीये. ते नीताचं लग्न बंगलोरचं. हां. मग लंडनला मी वापस गेले आणि जानेवारीमध्ये माझे 2002 ची गोष्ट आहे. ओके, ओके. 2001 मध्ये काय झालं, की मला अ, मी वापस गेले इंग्लंडला आणि मला स्वप्न पडलं, की मोठे नंगे बाबा म्हणजे आपल्या नागनाथांच्या वरती जी काळी मूर्ती आहे आपली, काळे नंगे बाबा, जे माझे आहे. जे माईबाई बोलले होते, की "तुझा काळा नंगे बाबा, गीताचा गोरा नंगे बाबा." तर आम्ही भांडत होतो कारण. तर ते नंगे बाबा माझ्या स्वप्नात आले आणि अ, असे बसले होते ते. लोकं त्यांना अभिषेक वगैरे देतात. ते जिवंत होते ते आणि जसे ते त्यांचा फोटो आहे, आपल्या मूर्ती आहे, तशीच ती मूर्ती होती पूर्ण आणि त्यांना अभिषेक करत होते आणि मग मी त्यांच्या पाठीला असा हात लावला. एकदम माझ्याकडे बघून म्हणतात, "तू काहून मला हात लावला?" जोरदार. "तू काहून मला हात लावला?" म्हटलं, "काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला लावला तर?" तर मी असं त्यांना म्हटलं, "काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी हात लावला तर?" तर म्हणे, "काहून? का बरं आली तू इकडे? काय पाहिजे तुला?" म्हटलं, "मला काही पाहिजे नाहीये. तुम्हाला इंग्लंडला यावं लागते" म्हटलं. "इंग्लंडला पण तुमची गरज आहे. तुम्ही तिथे या. त्या देशालाही तुमची गरज आहे." असं मी बोलली. तर "हो का रे गड्या?" म्हणे. मग असे वरती माझ्याकडे बघतात. "मग कधी यायचं म्या तुझ्याकडे? कधी यायचं म्या इंग्लंडला?" म्हटलं, "यात्रेनंतर या बाबा. जेव्हा तुम्ही यात्रेनंतर या." तर म्हणे, "ठीक आहे." असं स्वप्न पडलं आणि मग नंतर काय झालं, की
2001 मध्ये डिसेंबर मध्ये मी आले. नाही 2001 ऑगस्ट मध्ये माईबाईंचं जेव्हा आपलं दीपाचं लग्न झालं, तेव्हा मी माईबाईंना मग तेव्हा मी म्हटलं, की "माईबाई, तुम्हाला इंग्लंडला यावं लागतं." कारण की मला माहिती आहे त्यांच्यामध्ये नंगेबाबा आहेत. मोठे नंगेबाबा, विश्वनाथ बाबा हे सगळ्यांमध्ये विश्वनाथ बाबांमध्येच मोठे नंगेबाबांनी काय प्रवेश केलेला आहे. आणि जर विश्वनाथ बाबा म्हणतात आहे, की मी आता मायबाईच्या तोंडून बोलणार बाबा. जेव्हा पंडित बाबा म्हणतात आहे, की ते तर जगासाठी आहे, पण मी तुझ्यासोबतच आहे. आजही आई विचारते, जेव्हा आई विचारते, की कुठे आहेस रे बाबा? कुठे आहेस तू? असं नंगेबाबांना जेव्हा विचारते, तेव्हा एका सेकंदात नंगेबाबा म्हणतात, "कुठे गेलो नाही, मी इथेच आहे, मी इथेच आहे, कुठे आहे?" असाच आवाज देऊन नंगेबाबा आईला आजही सांगतात. ते आपल्या सोबतच आहे. तर मायबाईंना म्हटलं, की "तुम्हाला आता इंग्लंडला यावं लागते मायबाई यात्रेनंतर." तर यात्रा जानेवारीमध्ये 2000 जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होती तेव्हा 2002 मध्ये. तर माझ्या नवऱ्यांना हे माहीत नव्हतं, की मला माईबाईंनी हा आशीर्वाद दिलाय, की मुलगी पाहिजे आपल्याला म्हणून. तर त्यांनी ही जन्माच्या अगोदर त्या देशामध्ये अशी प्रथा आहे, की आधीच सगळी रूम तयार करतात. मुलांसाठी निळा कलरचे कपडे वगैरे सगळं करतात आणि मुलींसाठी गुलाबी कपडे वगैरे. तर माझ्या नवऱ्याने सगळे निळे कपडे आणून ठेवून दिले होते, कारण की सोनोग्राफीमध्ये मुलगा होता. मग जेव्हा जन्म झाला आणि मुलगी बाहेर आल्यावर त्याला खूप शॉक बसला. की अरे प्रज्ञा मुलगा होता, असं कसं झालं, मुलगी कशी आली? पण ह्याच्या अगोदर पण एक गोष्ट झाली. गजूचं लग्न झाल्यानंतर आणि दीपाचं लग्न झाल्यानंतर जेव्हा आम्ही औरंगाबादला आलो, तेव्हा माईबाईंनी आम्हाला सुलीबंजनला नेलं. सुलीबंजनला एकनाथ महाराजांच्या जिथे दत्तात्रेयांनी दर्शन दिलं होतं, ते मंदिर आहे तिथे. तर तिथे आम्हाला माईबाईंनी नेलं होतं. आणि तिथे मला साक्षात दत्तात्रेयांनी एका बाई, कारण की त्याच्या आदल्या वर्षी मी दत्तात्रेयांच्या त्या सुलीबंजनच्या दत्तात्रेयाच्या मूर्तीला अभिषेक केला होता आणि त्याला सोळं दिलं होतं गुलाबी कलरचं. राणी कलरचं असं गुलाबी कलरचं सोळं दिलं होतं. आणि जेव्हा माईबाईंनी आम्हाला नेलं, तर गाडी बंद पडली खालती. तर माईबाई मला आणि ओमला, म्हणजे ओम 1-2 वर्षाचाच होता. म्हणे, "आता तुम्ही वरती जा आधी." आम्हाला पाठवून दिलं. आणि गजू आणि माईबाई नंतर येणार होती गाडी घेऊन. ती गाडी बंद पडली म्हणून थांबले होते ते. मी आणि ओम जेव्हा वरती गेलो, तेव्हा एक बाई, जे मी त्यांना सोहळं दिलं होतं दत्तात्रेयांना, ते त्यांच्या अंगावर होतं, त्या बाईच्या. त्या बाईची नजर अशी पूर्ण वरती होती. पाय असे असे वेगळे पाय होते, लंबे, लंबे हात होते, घुटण्याच्या खालचे. आणि ती जशी माझी वाटच बघत होती आणि आम्ही गेल्या आम्ही दोघं, आता ओम फक्त 2 वर्षाचा, त्याला तर काही समजत नाही या सगळ्या गोष्टींचं, असं आपल्याला वाटतं बरं का, की लहान मुलांना कळत नाही. पण ते पण देवाशी कनेक्टेड असतात. त्यांनाही कळतं सगळं. तर डायरेक्ट ओम जाऊन आणि आम्ही दोघांनी पण जाऊन ऑटोमॅटिकली त्या ज्या उभ्या होत्या, ते साक्षात दत्तात्रेयच होते. त्यांना आम्ही नमस्कार केला. त्यांना नमस्कार केल्यावर ते आम्हाला म्हणतात, "इथे जे शिवाचं टेम्पल आहे, त्याला आधी दर्शन कर." आणि त्या हनुमानाचं तिथे, म्हणजे मला म्हणतात, की इथे हनुमान झोपलेला होता. असं त्यांनी मला सांगितलं. तिथे एक पॉन्ड आहे, पॉन्ड. त्या पॉन्डमध्ये हनुमान मंदिर हनुमान आहे, इथे होता म्हणे, जेव्हा कृष्णाच्या काळामध्ये. तसं त्यांनी मला सांगितलं. आणि मी माझ्या हातात एवढे मोठे केळी होते फक्त द्यायला. बाकी काहीच नव्हतं. म्हटलं काय देऊ मी देवाला? आता देव आहे साक्षात माझ्यासमोर. तर मी ते त्यांच्या हातात सगळे केळे दिले, 1-2 डझन जेवढे पण होते. त्यांनी सगळे ते घेतले आणि गायब झाले. कारण की आरती चालू होती. मी जेव्हा त्यांचे दर्शन घेत होती, तेव्हा दत्तात्रेयांच्या मंदिरामध्ये आरती चालू होत होती. या बाईच्या बाजूला 3 कुत्रे असे भो, 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 भो असे आरती, ते पण आरती म्हणत होते त्यांच्या लँग्वेजमध्ये. आणि तेव्हा त्यांनी मला दर्शन दिलं आणि मायबाई मला म्हणाल्या तेव्हा. म्हणजे मला जो तो अनुभव आला, ती अनुभूती आल्यावर माझ्या डोळ्यात पाणी होतं. माझ्या डोळ्यात पाणी असल्यामुळे माईबाई माझ्या बाजूला आल्या आणि त्यांनी असं खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, कारण की त्या पंडित तो माझ्याकडे बघत होता त्या मंदिरातला. आणि ते दर्शन झाल्यानंतर जी तुमची अवस्था होते, ती आपण काही सांगू शकत नाही. ती ऑटोमॅटिकली तुम्हाला अश्रू येतात तुमच्या डोळ्यात. तर माईबाईंनी मला अशा खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, "आपला भाव कोणाला कळू नाही द्यायचा गड्यामध्ये. प्रज्ञा, आपला भाव कधी कोणाला काही कळू नाही द्यायचा. बाहेरच्या जगाला काही कळलं नाही पाहिजे, की तुमच्या सोबत काय होतंय." हे सांगायचं तात्पर्य आहे, की कारण की त्यांनी एक-एक जे लेसन्स दिलेत आपल्याला. कारण की हे काही बाजारात विकण्याची गोष्ट नाहीये भक्ती ही, किंवा आपण काही करतो ते. तेव्हा आणि प्रत्येक देव, प्रत्येक जण, प्रत्येक लेकरू
त्याचा भाव, त्याचा देव सगळा सुंदर आहे आणि आपण सगळ्यांनी तो रिस्पेक्ट करायला पाहिजे. आपल्याला दाखवायची गरज नाही कोण कसं आहे. फक्त त्याच्या आतमध्ये बसलेला त्याचा जो गुरु आहे, त्याचा जो भगवंत आहे, त्याला आपण रिस्पेक्ट करायला पाहिजे आणि त्याला आपण नमन करायला पाहिजे. हे मायबाईने जे सांगितलं. कारण की माझी जी अवस्था बघून समोरचा व्यक्ती म्हणेल का अरे वा, हिला हे अनुभव येतात, मला का नाही येत? हिला असं वाटतंय, मला का नाही होत? पण मग मग तो त्याच्यासोबतचा जो देव आहे, त्याचा जो गुरु आहे, तो त्याला तो कमी लेखतो ना. मग कॉम्पिटिशन होतं ना, तसंच भगवंताला नको आहे. म्हणून मला माईबाई तेव्हा म्हणाल्या, की आपला भाव कोणाला नाही कळू द्यायचा. कारण की तुझा देव तुझ्यासाठी, त्याचा देव त्याच्यासाठी आणि श्रेष्ठच आहे. तो 1 दिवसाचा भाव असू दे, की तो 1000 दिवसाचा भाव असू दे, तो श्रेष्ठच आहे. तो भाव कारण की तो भगवंताचा भाव आहे. हे मला माईबाईंनी त्या दिवशी शिकवलं. पण ते माझ्या म्हणजे ती जी अवस्था माझी झाली होती, ती माझ्या हातातच नव्हती. पण त्याच्यानंतर मात्र मी प्रयत्न करते, की माझे कुठे काही कळायला नको तो भाव, जो काही येतो तो. कारण की हे मी माझ्या वडिलांकडनं पण शिकली. दादा जे वागत होते, ते दादा नव्हते. दादा खूप वेगळे होते. त्यांचे अनुभव खूप वेगळे होते दादांचे. पण त्यांनी कधीच जगाला असं कळू नाही दिलं. कारण की मला आठवते नाही दादांना आम्हाला सांगत होते, की राजे बाबा जेव्हा ते विधेयी अवस्थेत असायचे, तेव्हा ते पडायचे, कुठेही जाऊन पडायचे. काट्यावर पडायचे. त्यांना खूप इजा व्हायची. खूप त्रास व्हायचा त्यांना. ते शरीर सोडून निघून जायचे ना कारण जेव्हा ते व्हायचं तेव्हा. पण एकदा विश्वनाथ बाबांनी त्यांना मारलं पण होतं त्याच्यासाठी. विश्वनाथ बाबा त्यांना बोलले होते, की "तुझा गडा भाव काही कोणाला जगाला कळायची गरज नाहीये." असं विश्वनाथ बाबा राजेबाबांना बोलले होते. तर तसंच माईबाईंनी मला सांगितलं, की आपला भाव कोणाला कळू नाही द्यायचा गळ्या प्रज्ञा. तो एक अनुभूती आहे. त्याच्यानंतर काय झालं, दीपाच्या लग्नाच्या वेळेस मग मी माईबाईंना म्हटलं, "माईबाई तुम्हाला लंडनला यावं लागतं." तर मग म्हणे, "कसं यायचं गड्या?" म्हणे म्या. "मी देवाची परमिशन मिळाल्याशिवाय मी येऊ शकत नाही. मला त्याची परवानगी लागते" म्हणे. "देवाची परवानगी मिळाल्याशिवाय मी येऊ नाही शकत. मी तुला हो पण नाही म्हणू शकणार आणि मी शब्दही नाही देऊ शकणार तुला." म्हटलं, "ठीक आहे मायबाई आपण ढव्याला जाऊया आणि तुम्ही नंगेवांना विचारा." तर मग म्हणे, "ठीक आहे." मग आम्ही जेव्हा सोडायला गेलो माईबाईंना तांदळीला, तेव्हा ढव्याला थांबलो आणि माईबाई विश्वनाथ बाबांच्या समाधीच्या तिथे बऱ्याच वेळ उभ्या होत्या आणि मी थोडं बाजूला, म्हणजे खूप मागे अशी, कारण की ते नंगेवांसोबत बोलत होत्या. मी मागे उभी राहिली आणि बस मी पण नंग्याला म्हटलं, "नंग्या, तुम्ही शब्द दिलाय की मी येतो म्हणून. मी लंडनला येतो. मग आता तुम्ही बघा काय करायचं ते." तर मग आई-बाबा लगेच माझ्याकडे असे मागे वळून बघतात. म्हणे, "देव मला जा म्हणतो का नाही म्हणे प्रज्ञा. अ, इंग्लंडला जा म्हणतो म्हणे मला देव." म्हटलं, "अरे वाह! व्हेरी गुड नंगे माईबाई. चला आता आपण आपल्या व्हिसाचं काम करूया" म्हटलं. कारण की व्हिसा करावा लागतो ना. तर मग आम्ही आई-दादांना सांगितलं. मग त्यांचे जे काही कागदपत्र सगळं जे लागत होतं, डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे सगळं गजूनी सगळं काम केलं ते. आई-दादा, गजू यांनी सगळ्यांनी ते काम केलं माईबाईंचं आणि मला राधा झाली जानेवारीमध्ये. हे झालं ऑगस्ट, सप्टेंबरची गोष्ट आहे ही, जे माईबाईंना आम्ही व्हिसा वगैरे करायला लावला तो. आणि मग 2002 मध्ये जानेवारीमध्ये आई-दादा आले इंग्लंडला. माझ्या डिलिव्हरीसाठी आई-दादा आले आणि ते जेव्हा आले तेव्हा त्यांना अर्धे म्हणजे 6 महिने राहणार होते. पण लगेच त्यांना पण मार्चमध्ये कळलं, की स्मिताचं लग्न ठरलंय. ते पण नंगेबाबांनी सांगितलं. मायबाई म्हणे, की "आपल्याला या पोराशी लग्न करावं लागतं स्मिताचं." ती एका कॅम्पमध्ये गेली होती. तर नीलकंठन त्या कॅम्पमध्ये होता. बाबाजींचा क्रियायोगाचा कॅम्प होता. तर तिथे गीता, स्मिता ते गेल्या होत्या. तर तिथे त्यांचे जे गुरु होते नीलकंठनचे, स्मिताच्या मिस्टरांचे. तर त्यांनी स्मिताला प्रपोज केलं. तेव्हा स्मिता आणि गीता म्हणाल्या, की "आमच्या गुरुमाता आहेत, म्हणजे माईबाई. आम्ही त्यांना विचारल्याशिवाय कोणतं डिसिजन तुम्हाला नाही देऊ शकत." तर मग तेव्हा त्यांनी माईबाईंना विचारलं आणि माईबाई म्हणे, "हो, आपण हे लग्न करायचं." म्हणजे नीलकंठनसोबत लग्न करायचं. आणि मग त्यांनी परमिशन दिल्यानंतर गीतानी आणि स्मितानी आई-दादांना इंग्लंडमध्ये फोन केला, की "दादा, असं-असं झालेलं आहे. हा मुलगा आहे आणि मायबाई हो म्हणाल्या आहेत या लग्नासाठी. तर आता तुम्ही येऊन जा वापस." तर मग हे लोकं आले वापस 7 एप्रिलला आणि गीता प्रेग्नंट होती तेव्हा. हां. आता अजून एक गोष्ट जी सांगायची विसरली ती ही, की 2001 चीच गोष्ट यात्रा जी होती, त्या यात्रेमध्ये एक लहान मुलगा मेहकरचा
तो संतच होते, ते संत होते ऍक्च्युली, पण तो लहान मुलगा होता आणि तो आपल्या धर्मशाळेत बसला होता आणि सगळेजण त्यांना नमस्कार करत होते. ते यात्रेत येतात ना, तर सगळे संत लोक आपले यात्रेत येत होते, तर हा मुलगा होता. आणि जसं आम्ही दर्शन केलं, तर तो मुलगा आम्हाला म्हणतो, मला आणि अनिलला, की आम्हाला तुझ्या घरी यायचंय, तू मला तुझ्या घरी घेऊन चल. तर आम्हाला काही, आणि मला तुझ्याकडनं मोठी नोट पाहिजे, छोटीशी नोट म्हणजे दक्षिणा म्हणून. तर माझ्या खिशामध्ये जेवढे पण मोठी नोट असेल, सर्वात मोठी ती मी त्याला दिली 1000 रुपयाची. आणि मग त्यांनी अनिलला उचलायला लावलं स्वतःला कडेवर, की तू मला उचल आणि तू मला तुझ्या घरी घेऊन चल. तर आम्ही त्याला उचलून आपल्या आजी आजी आणि आजोबांना विश्वनाथ बाबांनी ते घर दिलेलं आहे डव्यामध्ये, त्या घरी आम्ही राहत होतो तिथे. तर तिथे नेलं लक्ष्मी निवासमध्ये. आणि मग तिथे त्याला जे काही खायला प्यायला वगैरे आम्ही दिलं आणि मग ते यात्रेत त्यांना जायचं होतं तर त्यांना सोडून आले. तेव्हा ते म्हणाले की गीताला, अरे तुला पाहिजे ना का, तुला मुलगा पाहिजे ना, तुला मुलगा पाहिजे ना. गीता आणि शिरीषने जेव्हा लग्न केलं, नमस्कार केला होता तेव्हा. आणि तेव्हा गीता पण प्रेग्नंट होती आणि मी पण प्रेग्नंट होती. जानेवारीमध्ये राधा झाली आणि एप्रिलमध्ये माईबाई आल्या गीताकडे. आणि कारण की स्मिताचं लग्न ठरलं होतं, तर म्हणून माईबाई आल्या तिकडे आणि आई दादा पण आले. आणि तिची डिलिव्हरी 7 एप्रिलला गीताला मुलगा झाला, त्याचं नाव श्याम. तर तर हे सगळे साधू संतांच्या आशीर्वादाने त्यांचे काय क्रिया आहेत, त्यांचे काय खेळ आहेत, आपल्याला काही माहित नाही. पण या सगळ्या क्रिया त्यांनी घडवल्या. जन्म, त्या श्यामचा जन्म व्हायच्या अगोदरच माईबाई तिथे हजर होते. आणि मग आम्ही लग्नाला आलो. 3 महिन्याची होती राधा. लग्नाला आल्यानंतर लग्न झालं स्मिता वगैरेचं, आणि मग तेव्हा आम्ही बारसं केलं श्यामचं आणि राधाचं. तेव्हा येस, हॅलो. तेव्हा राधाचं बारसं स्वामींनी, आपल्या मायबाईंनी तिला मांडीवर घेऊन तिला नाव दिलं राधा. ताई ताई काहीतरी ऐकू बोलतोय, येत ऐकू नाही, येत नाही ऐकू येत नाही. ताई. पण तिचा ब्रेक प्रज्ञा. होतोय आवाज. हो, राधे. बोल ताई. तिचा आवाज ऐकू येत नाहीये ताई, तुझा आवाज ऐकू येत नाही ताई. काहीतरी कर, कुठेतरी सिग्नल मिळेल असं ठिकाणी जा. त्याच्यानंतर मग ते झालं. आणि मग मे मध्ये आम्ही वापस आलो एप्रिलमध्ये. आणि मे काय झालं, मायबाई तेव्हा मला म्हणाल्या, त्यांचा विजा वगैरे झाला होता. म्हटलं मायबाई आता तुम्ही पुढच्या महिन्यात या, आम्ही आधी जातो समोर, सगळी तयारी करतो. मायबाई मला बोलवतात, म्हणे प्रज्ञा, एक मिनिट. म्या हा, ठीक आहे. सुरू करू ताई. म्या 1 दिवसासाठी येईन, 2 दिवसासाठी येईन, राजाबाबा जे म्हणायचं म्हणाले नाही. होते ना, हा, I don't think she's going to share that. काहीच ऐकू येत नाही. राजाबाबा. ताई, I don't think she's going to ओके, share that. Okay. हा मंदी, सॉरी, बोल पुढे. इट्स ओके. ओके. तर मग हा, मग मायबाईंना मायबाई मला म्हणे प्रज्ञा, मी 1 दिवसासाठी येईन, 2 दिवसासाठी येईन, म्हणायचं नाही की मी एवढं पैसा खर्च केला आणि तुम्ही राहा म्हणून. म्हटलं नाही मायबाई, तुम्ही फक्त माझ्या घरात पाऊल पण ठेवलं आणि गेलात तरी मला चालेल. कारण की मला माहितीये, माझ्या आतमध्ये मला माहितीये ते नंगीबाबाच येतातच. आणि त्यांना जितके दिवस राहायचे तितकेच दिवस ते राहू शकतात. आपण त्यांना बांधून नाही ठेवू शकत. तर मायबाई आल्या घरी आणि त्या 21 दिवस राहिल्या आपल्याकडे. आणि त्या देवाच्या खोलीत माझी जी रूम होती, देवाची रूम होती, माझं मंदिर होतं, तिथेच राहायच्या. कुठे नाही, फक्त तिथेच राहायच्या. तिथेच जेवायचं, तिथेच राहायचं, तिथेच झोपायचं, सगळं तिथेच करायच्या त्या. आणि त्या जेव्हा आल्या तेव्हा आणि माझ्या मिस्टरांचं काय झालं, 1984 मध्ये 1984 मध्ये
तो सत्यसेवावांकडे येत होता तेव्हा सत्यसेवावांनी त्याला इंटरव्ह्यू दिला म्हणजे 1 to 1 असं बोलायचे. लाखोनी भक्त यायचे. पण अनिलला निवडलं त्यांनी, स्वतःच्या खोलीमध्ये बोलवलं आणि मग त्याच्याशी बोलले आणि त्याला म्हणाले, की "मी तुझ्या घरी येईन. मी तुझ्या घरी लंडनला येईन. मी तुझ्या गाडीत बसेन. पूर्ण लंडन बघेन. मी तुझ्या मुलांशी खेळेन. तुझ्यासोबत जेवेल, तुझ्यासोबत झोपेल. या सगळ्या गोष्टी मी तुझ्यासोबत करणार आहे." तर अनिलला तर ते काही कळलं नाही, की सत्यसेवा तर कुठे इंडियाच्या बाहेर गेले नाही आहेत आणि ते कसे मग माझ्याकडे येणार आणि करणार. पण त्याला ही अनुभूती आली, की जे म्हणजे जसं मी तुम्हाला आदल्या याच्या मागच्या याच्यात सांगितलं, की मी जेव्हाही नंगे बाबांना प्रेयर करायची तर सत्यसाई बाबा मला उत्तरं द्यायचे. तर जे काही त्याला सत्यसाई बाबांनी त्याला ज्या गोष्टी प्रॉमिस केल्या, त्या सगळ्या मायबाईंच्या रूपात त्या खऱ्या झाल्या. मायबाई आमच्या घरी येऊन 21 दिवस राहिले. ते अनिल सोबत त्याच्या गाडीमध्ये बाजूला बसून इंग्लंड बघितलं त्यांनी. त्यांनी माझ्या मुलांसोबत अनिलच्या मुलांसोबत खेळले, त्यांच्यासोबत खेळले, जेवले, झोपले पण. पूर्ण जे काही सत्यसाई बाबांनी अनिलला प्रॉमिस केलं, माईबाईंनी ते पूर्ण केलं. तर असं नाही की मी नंगे बाबांना प्रेयर केलं आणि सत्यसाई बाबांनी माझ्या इच्छा पूर्ण केल्या. ज्या काही मी नंगेबाबांसोबत बोलली त्या. तसंच अनिलने जे काही सत्यसाई बाबा आणि त्यांच्यासोबत जे काही संवाद झाले, ते सगळे माईबाईंनी पूर्ण केले. त्याच्यानंतर अ, झालं की माईबाई जेव्हा यायच्या, तेव्हा अनिलचे मित्र यायचे इंग्लिश लोकं दर्शनासाठी माईबाईंच्या. आता माईबाई काही इंग्लिश बोलायच्या नाही किंवा काही बोलायच्या नाही. फक्त शांत बसून असायच्या बाई. जेव्हा त्या शांत बसून असायच्या, तर हे लोकं जाऊन त्यांचं दर्शन करायचे. एक मला ती गोष्ट त्या लोकांची आवडली ती ही, की ते असे बोलले नाहीत ते लोकं. ते इंग्लिश लोकं, गोरे लोकं. ते असे बोलले नाही की आम्ही याच्यावर विश्वास ठेवत नाही किंवा आम्ही काही नाही करत. पण आम्ही नमस्कार केला की ते पण आमच्यासोबत येऊन माईबाईंना नमस्कार करत होते आणि माईबाईंसोबत बसत होते. आता माईबाई 21 दिवस होत्या, तर त्या काळात बराच वेळ सगळे याचे मित्र आले आणि माईबाईंसोबत नुसते बसत होते शांतपणे. त्यांच्या सहवासात फक्त बसत होते. काही बोलणं वगैरे काही नाही. दीपा त्यांच्यासाठी छान-छान गोष्टी खायला करून द्यायची आणि सगळा माईबाईंना द्यायची तो प्रसाद आणि तो प्रसाद या सगळ्या लोकांना द्यायची. तर हे सगळं आणि भजनं वगैरे आमचं सगळं असं चालू असायचं. तर माईबाई जेव्हा वापस गेल्या, त्याच्यानंतर या लोकांनी आम्हाला सांगितलं, की ते आमच्यासोबत बोलत नव्हते. आम्ही पण त्यांच्यासोबत बोलत नव्हतो माईबाईंसोबत. पण आम्हाला जी अनुभूती आली शांततेची जी तितके आम्हाला शांतता जाणवली. जो सायलेन्स आम्हाला जाणवला. त्यांच्या नुसत्या सहवासात राहून आम्हाला जी शांती मिळाली, जे आम्हाला प्रेम जाणवलं, ते आम्ही तो जो अनुभव आहे तो आम्ही सांगू शकत नाही शब्दांमध्ये. असा लोकांना अनुभव आला माईबाईंचा फक्त त्यांच्या सानिध्यात बसून, बोलून-बिलून पण नाही, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करून पण नाही. हा एक अनुभव इंग्लिश लोकांना सुद्धा आला माईबाईंचा. त्याच्यानंतर अजून एक संत होते. ते बाबाजी आपले हरियाखान बाबाजी आहे. राणीखेत जवळ. हरियाखान बाबाजी म्हणून आहेत, तर ते शिवांचा अवतार आहे. तर त्यांचे ते डिव्होटी होते. ते होते जर्मन माणूस होता. त्यांचं नाव गोपाल हरी ठेवलं त्यांनी बाबाजींनी. तर ते जे गोपाल हरी होते, ते बँडमध्ये गिटार वाजवायचे. जर्मन बँड होता एक. जसं आपले आताचे बँड असतात आणि ते गाणे वगैरे म्हणतात, तसंच त्यांचा जर्मन बँड होता आणि त्याच्यात ते गिटार वाजवायचे. आणि त्यांना इंडियाबद्दल काही माहीत नव्हतं, त्यांना काही माहीत नव्हतं. पण त्यांच्या स्वप्नात बाबाजींनी जाऊन सांगितलं, की "तू हरिया खानला ये. तू माझ्याकडे ये, मला तू इथे पाहिजेस." तर ते म्हणाले, की "बाबा मला भारत माहीत नाही, मला कसं यायचं माहीत नाही. हे हरिया खान कुठे आहे मला माहीत नाही." तर मग ते म्हणाले, की स्वप्नात त्यांनी सगळे डिरेक्शन्स वगैरे दिले, की "तू दिल्लीला आहे, दिल्लीहून राणीखेतला ये, राणीखेतनं येऊन तू बरेली जवळ आपलं हे आहे." तर तसे ते आले आणि मग त्यांना दीक्षा दिली. दीक्षा दिल्यानंतर त्यांचं नाव गोपाल हरी पडलं. आणि त्यांना असं सांगितलं, की "तू प्रत्येक देशामध्ये जाऊन स्पेन, फ्रान्स, इंग्लंड सगळ्या देशांमध्ये, युरोपमध्ये पूर्ण म्हणून ओम नमः शिवायची भजनं म्हणायची सगळीकडे जाऊन." तर त्यांचं ते काम होतं. तर आपली जेव्हा राधा झाली होती, मायबाई आल्या होत्या, तेव्हा ते आपल्या घरी आले होते. नवरा-बायको आणि त्यांची 2 मुलं. त्यांचे मुलांचे नाव त्याच्या बायकोचं नाव अंबिका, ती आयरिश होती ती आणि मुलांची नावं वेद आणि शंभो. शंभो आणि वेद अशी 2 मुलांची ते नावं होती. तर ते आपल्या घरी भजनं म्हणायला आले.
तर ते माईबाईंसमोर आणि माईंच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की ज्या शिर्डी साईबाबा त्यांच्यातनं काम करायचं, तर त्या पण आल्या होत्या त्या काळामध्ये. तेव्हा या दोघी जणी आपल्या घरी होत्या आणि हे गोपाल हरी आले आणि ते भजनाचा कार्यक्रम आपल्या घरी होता. तर भजन वगैरे सगळे झाले आणि मग त्यांनी आपल्या माईबाईंना आणि माईंना दोघांना पण त्यांच्या घरी ऑक्सफर्डला बोलवलं. ते ऑक्सफर्डमध्ये त्यांचा आश्रम होता. तर आम्ही घेऊन गेलो त्यांना दोघींना, ते सगळेजण. तर जेव्हा घेऊन गेलो तेव्हा माईबाई आणि माई दोघी जणी खूप तिखट खातात आणि हे लोक तिखट अजिबात खात नाहीत. तर मग ते जेवण त्यांनी केलं तर या दोघी जणी म्हणाल्या की हे असं मिळमिळ जेवण नको गड्या, आपल्याला तिखट जेवण पाहिजे जरा. तर तर मग त्यांना आम्ही सांगितलं की थोडं त्याच्यामध्ये चिली टाका. ओ माय गॉड, दिस चिली अम्मास, त्यांचं नाव पडलं चिली अम्मास. गोपाल हरी त्यांना माईबाईंना चिली अम्मा म्हणायचे. चिली अम्मा म्हणजे तिखट खाणाऱ्या अम्मा. तर खूप तिखट खायच्या ना माईबाई. तर तसं त्यांचाही पण सहवास माईबाईंना घडला आणि त्यांनाही खूप आनंद झाला माईबाईंच्या सहवासात राहून. आणि मग त्याच्यानंतर झालं असं की एकदा अं, आम्ही शिर्डी साईबाबांच्या भक्ताकडे गेलो होतो. तर तिथून शिर्डी साईबाबांचे जे पंडित आहेत जे तिथे अभिषेक वगैरे करतात शिर्डीला, ते आले होते त्यांच्या घरी. तर त्यांनी सत्यनारायणाची पूजा केली होती. तेव्हा त्यांनी आम्हाला बोलवलं, तर आम्ही माईबाईंना पण घेऊन गेलो होतो. तर तिथे शिर्डी साईबाबांची आरती झाली, ते सत्यनारायणाची पूजाची झाली. आपल्या नंगेबाबांची आरती तिथे झाली त्यांच्याकडे. माईबाईंची आरती केली त्यांनी. त्यांनी त्यांची पूजा केली माईबाईंची आणि त्यांना पण खूप सुंदर माईबाईंचा अनुभव आला. माईबाई काही बोलत नव्हत्या, पण अनुभव देत होते, मात्र लोकांना अनुभव येत होते. तर तिथे आपल्या नंगेबाबांची त्यांनी आरती केली. त्या लोकांनी आम्हाला म्हणायला लावलं आणि माईबाईंची तिथे पूजा केली त्या लोकांनी. त्याच्यानंतर माईबाईंची निघायची वेळ आली. निघायची वेळ आल्यानंतर मग माझ्या मनात तर अशी झोपली होती मी आणि मग मी म्हटलं की ऍक्च्युली मला सांगायचं आहे की माईबाई नेहमी माझ्या सासऱ्यांसाठी थांबायच्या. माझे सासरे जवळपास 80-90 वर्ष, 80-82 वर्षाचे असतील तेव्हा. तेव्हा त्या नेहमी थांबायच्या. मिस्टर म्हणजे माझ्या सासऱ्यांसाठी जेवायला माईबाई, की बुवा आला की मग आपण जेवूया सोबत म्हणून. आणि दीपा त्यांच्यासाठी सगळा स्वयंपाक करायची, त्यांना जसा आवडतो तसा. दीपाने खूप सेवा केली माईबाईंची त्या काळात. कारण की मी डिलिव्हरी झाल्यानंतर मी त्याच्यातच मुलांकडे ओम आणि राधाकडे बघत असायचे. मस्ती पण करायचे ते दोघं जण. तर दीपाने खूप सेवा केली माईबाईंची त्या काळामध्ये. ती असल्यामुळे मला जास्ती त्रास नाही जाणवला. कारण की माईबाईंची गैरसोय नको व्हायला, ही पण एक असतं ना आपल्याला आपल्या घरी आल्यानंतर भगवंत. तर दीपाने ती काळजी घेतली. आणि त्याच्यानंतर त्याची दिव्याची वेळ झाली तेव्हा मी म्हटलं की असं खाली हात आपण देवाला पाठवू नाही शकत गड्या. काय झालं होतं, आम्ही घर नवीन घेतलं होतं आणि लोकांना वाटतं की खूप छान छान आहे सगळं, पण खूप महाग घर, खूप राहणं महाग, खाणं महाग, कपडे महाग, सगळं महाग आहे तिकडे. तर घर घेतल्यानंतर सगळा जो काही पगार असेल तो मोस्टली आपण आपला रिपेमेंटसाठी जातो. तर आमचे ओव्हरड्राफ्ट व्हायचे, बँकेतनं ओव्हरड्राफ्ट व्हायचे कधी कधी. तर यावेळेस ओव्हरड्राफ्ट झाले होते, पण माईबाई आले. पण मी म्हटलं अरे भगवंत आपल्या घरी आला, त्याला असं खाली हात तर आपल्याला पाठवता येणार नाही. आपण काहीतरी घ्यायला पाहिजे, आपण काहीतरी पाठवायला पाहिजे. मायबाई ना इंडियात गेल्यानंतर लोक म्हणतील की बाबा इंग्लंडला तुम्ही गेले तर आमच्यासाठी काय आणलं तुम्ही मायबाई. आता आवडतं ना लोकांना, सगळ्या आता एक उत्सुकता असते लोकांना. तर मग मी म्हटलं मी बँकेत गेले. दीपाला मी घेतलं सोबत. म्हटलं दीपा चल माझ्यासोबत. मी बँकेत घेऊन बँक मॅनेजरला भेटले तिथे आणि त्यांना मी म्हटलं की मला थोडस तुम्ही 600 पाउंड मला तुम्ही ओव्हरड्राफ्ट द्याल का, लोन म्हणून. तुम्ही पुढच्या महिन्यात माझ्या पगारात तुम्ही तो काटून घ्या. तर ते म्हणाले ऑलरेडी तुमचा ओव्हरड्राफ्ट झालेला आहे मॅडम, अजून कसं. म्हटलं नाही, तुम्हाला हे देणं भाग आहे, मला पाहिजे, खूप इमर्जन्सी आहे, अर्जंट आहे, मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही काही करा, कसंही करा, पुढच्या वेळेस म्हटलं काटून घ्या, आम्ही ऍडजस्ट करू कसंही. तर तेव्हा त्यांनी मला ठीक आहे म्हणून 600 पाऊंड दिले त्यांनी मला. त्या 600 पाऊंडामध्ये जेवढं काही मला शक्य झालं तेवढं सगळं मी जे काही मला घेता आलं त्या गोष्टी घेतल्या आणि माईबाईंना एक बायांसाठी आणि एक माणसांसाठी असं गोष्टी पॅक केल्या सुटकेसेस मध्ये. आणि मी माईबाईंना म्हटलं माईबाई जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा मग मुलांना बाळांना जे काही सगळ्यांना तुम्ही हे देऊ शकता. तर माईबाई म्हणे ओके ठीक आहे. माईबाई माझे हे कशाची, याची कशाला गरज आहे असे मला म्हणाले. म्हटलं नाही गरज आहे माईबाई, हे तुम्हाला जरी नसलं तरी तुम्ही जेव्हा जाल तेव्हा
सगळे नातवंड वगैरे येतात ना, मग त्यांच्यासाठी हे चॉकलेट्स वगैरे सगळे तुम्ही द्या. तर अनिल त्यांना ऐकू येते, तुम्हाला ऐकू येते का अनिरुद्ध? हो हो ताई हो हो येते. हो हॅलो. खूप हा छान. हो येते, येते. हा. छान हो येते. व्यवस्थित येते. छान तर येते. मग तेव्हा काय झालं, ओके ओके, मग त्याच्यानंतर काय झालं, मायबाईंच्या बॅग पॅक केल्या, रात्रभर आम्ही पॅक करत होतो. अनिलचे पण 2 मित्र आले होते, त्यांनी पण मायबाईंचा आशीर्वाद वगैरे घेतला. आणि तेव्हा ताई, माईन, शिर्डी साईबाबांचे त्या ज्या आहेत माईन, त्याच्यानंतर दीपा आणि माईबाई, असे 4घी जणी एकाच फ्लाईटमध्ये आम्ही त्यांना हिथ्रोला सोडायला गेलो. तेव्हा माईबाईंनी तेव्हा काय होतं, अनिल सेन्सबरीजमध्ये काम करत होता आणि असं ठरलं होतं म्हणजे त्या कंपनीचं, की आपल्याला बोनस द्यायचे आहेत सगळ्यांना. पण मग नंतर त्यांचं लेटर आलं, की यावेळेस आपला लॉस झालेला आहे कंपनीचा, तर त्यावेळी कोणत्याही एम्प्लॉईला बोनस मिळणार नाही, असं लेटर आलं. तर मी म्हटलं, की ते ओव्हरड्राफ्ट जो मी घेतला होता त्या भरोश्यावर घेतला होता, की अनिलला काहीतरी बोनस मिळेल, तर आपण फेडू शकू म्हणून पैसे. तर त्या दृष्टीने पण मग त्यांचं लेटर आल्यामुळे ते म्हणजे परीक्षा असते बघा, भगवंत कशी आपली परीक्षा बघतो ते सांगायचं, हे जे मी सांगते ते सांगायचं तात्पर्य हे आहे. तर म्हणे बोनस मिळणार नाही तुम्हाला. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आपण ऍडजस्ट करू. त्यांना आम्ही एअरपोर्टवर सोडलं, माईबाईंना. माईबाईंनी आम्ही नमस्कार केल्यावर अनिलच्या डोक्यावर हात ठेवला. म्हणे खूप आनंद असं बोलले. आणि ते आम्ही घरी पोहोचत नाही, त्यांचा प्लेन आकाशात होत नाही, आम्ही दरवाजा उघडला आणि त्या उघडल्याबरोबर एक एन्व्हलप होतं. दरवाजालाच तिथे पोस्ट ऑफिसमध्ये जसं असतं ना तसं असतं तिथे. तर ते एन्व्हलप कोणीतरी आतमध्ये ढकललं होतं. तर आम्ही दरवाजा लॉक केला होता असल्यामुळे तो उघडला आणि आतमध्ये एंटर झालेला ते एन्व्हलप तिथे दिसलं. तर अनिल म्हणे, "हे काय आलंय?" म्हटलं, "बघ, उघडून बघ काय आहे." बघितलं तर त्याच्यामध्ये एक चेक होता आणि तो चेक होता 6,000 पाउंडाचा. फक्त अनिलला तो 6,000 पाउंडाचा त्या वर्षी फक्त अनिलला सेन्सबरीज मधनं 6,000 पाउंडाचा बोनस मिळाला. बाकी कोणालाही नाही, आणि डिक्लेअर केलं होतं की आम्ही बोनस देणार नाही. पण भगवंताची लीला बघा कशी असते, आपली काटकसर असते, तर त्याच्यात पण तो आपली परीक्षा बघतो. म्हणजे मी हे आज सांगू शकते तुम्हाला, तेव्हा तर काही एवढं नव्हतं मला. मला म्हटलं, अरे 6,000 पाऊंड, आतल्या आतच मी म्हटलं, कारण की मी हे अनिलला सांगितलं नव्हतं की मी ओव्हरड्राफ्ट काढलाय बँकेतनं. कारण मी दीपालाही म्हटलं, दीपा अनिलला अजिबात बोलू नकोस, कारण की साहजिक आहे त्याला टेन्शन असणार आहे, की आता बाबा पैसे एवढे खर्च झाले तर कसं काय. पण म्हणून मी म्हटलं अनिलला अजिबात सांगू नको. पण जेव्हा म्हटलं, हे जेव्हा आलं तेव्हा म्हटलं, भगवंता नंगवा, तुलाच काळजी आहे माझी. बघ, बघ तरी माझी परीक्षा आधी आजी घेतली, की तुझ्याजवळ आता काही पैसे नाहीये तरी पण तू माझी सेवा करते का बघू दे मला. तू विचार करतेस का लोकांचा बघू दे, त्याच्यात पण तू शेअर करते का लोकांसोबत, की तू स्वतःच बघते स्वार्थ. ही पण परीक्षा माईबाईंनी बघितली. माईबाईंसोबत राहणं सोपं नव्हतं बरं का, अजिबात सोपं नव्हतं. क्षणोक्षणी ते तुमच्या प्रत्येक चाल कशी आहे, तुमचे विचार कसे आहेत, तुमचं बोलणं कसं आहे, तुमचं भाव कसा आहे, ते सगळं बघायचे माईबाई. सोपं नव्हतं माईबाईंसोबत. बोलायच्या नाही, पण त्यांच्या नजरेतच आम्हाला कळायचं की कुठेतरी आपलं चूक झालेली आहे, कुठेतरी आपले विचार चुकले आहेत. म्हणून माईबाईंनी एकदम आपल्याकडे अशा दृष्टीने बघितलंय. या सगळ्या गोष्टी माईबाईंसोबत आम्ही सगळ्यांनीच अनुभवलेल्या आहे. त्याच्यानंतर तो 6,000 पाउंडाचा जेव्हा तो मिळाला, तेव्हा मग मला कळलं की आपण जेव्हा भगवंतासाठी काही करतो निस्वार्थपणे, तो 1000 पटीने आपल्याला वापस करतो. हा एक अनुभव त्यांनी मला दिला. त्याच्यानंतर अ, हे झालं 2003 ची गोष्ट होती. आम्ही सगळेजण आलो होतो याच्यात. 3000 ही 10:30 झाले. अनिरुद्ध, चालू ठेवू का? हो ताई, सांग सांग सांग. ना. चालू ठेवू? आहे अजून 5 हो मिनिटं. सांग, 3:30 एकदम सांग ना. 3:30 हो, झाले. सांग ताई. ओके. हो हो. त्याच्यानंतर आम्ही 2003 मध्ये सगळेजण, सगळ्या मुली, आम्ही सगळ्या बहिणी, जावई, सूनबाई, आमचे नातवंड आई दादांचे, आम्ही सगळेजण, आणि माईबाई पण आपल्या घरी होत्या औरंगाबादला. 2003 ची गोष्ट आहे, ऑगस्ट. आणि माईबाई आणि मला वाटते रेणुकाचा लहाना मुलगा जो डॉक्टर झालेला आहे तो, विश्वेश. तर तो पण होता तिथे. हा, विश्वेश.
तर आमचं सगळ्यांचा आमचे फोटो पण आहे माई बहीणसोबत तो सगळ्या पूर्ण फॅमिलीचा. आणि मग आम्ही नांदेडला पणजीला भेटायला गेलो होतो. देशमुख नांदेडला आम्ही गेलो होतो पणजी असं. तेव्हा आमचे पूर्ण 5 जनरेशनचा पण आम्ही फोटो काढलेला आहे. पणजी, आजी, आई आणि आम्ही मुली आणि आमच्या मुली असं. तर कारण की या लोकांचे पण आशीर्वाद मिळणं खूप गरजेचं आहे. पणजी, आजी हे सगळ्यांचे. तर आम्हाला तो सगळ्यांचा या सगळ्या लोकांचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे. त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. त्याच्यानंतर मग आम्ही 2003 मध्ये येऊन गेल्यानंतर अनिल खूप आजारी पडला. लंडनला खूप आजारी पडला आणि त्याच्या नाकातनं वगैरे असं रक्त वगैरे येत होतं, म्हणजे जवळपास जाण्यातच होता. तेव्हा मी रात्री 2 वाजता उठून नंगेबाबांसमोर बसले आणि मी नंगेबाबांना म्हटलं की नंगेबा, मला बाकीचं काही माहित नाही. नंगेबाबा सत्यसाई बाबा दोघांना म्हणायचे मी, की मला तर काही माहित नाही. जर का काही झालं तर तुमचंच तोंड काढा. ही सगळ्याची गोष्टी काळजी तुम्हीच घ्यायची आहे. मी इथे बसून काहीच करू शकणार नाही. अनिलचं जे काही करायचं ते तुम्हीच करा. असं मी त्यांना दोघांना रात्री 2 वाजता उठून म्हटलं होतं. कारण की खरंच खूप तब्येत खूप वाईट, म्हणजे जाण्याच्याच याच्यात होता तो, इतका सिरियस होता. तेव्हा सकाळी 2 वाजता मी अशी नंगेबाबांना आणि सत्यसाई बाबांना बोलले आणि सकाळी 6-6:30 ला मला फोन आला. जे मी तुम्हाला साई लक्ष्मींच्या बाबतीत सांगितलं होतं आधी. त्यांचा फोन आला मला, की "प्रज्ञा, मला तुझ्या घरी येऊन पूजा करायची आहे. मी येते आहे." आणि मी म्हटलं, की हे कुठे येतं 6:30 वाजता सकाळी यांचा फोन कसा येतोय? आणि त्या म्हटलं, "हो, या." तर त्या लगेच 2 तासात आल्या आपल्या घरी. घरी आल्या, त्यांनी पूजा पण केली आणि त्यांनी त्यांच्यासोबत काय आणलं असेल? गजानन महाराजांची पोथी. त्यांना गजानन महाराज माहीत नाही, कारण की ते आंध्र प्रदेशचे होते ते. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला गजानन महाराजांची मराठीत लिहिलेली ती सगळी पोथी आणून दिली. म्हणे, "प्रज्ञा, हे तुझ्या घरी ठेव. ही पोथी तुझ्या घरी ठेव." कारण की माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा एक येऊन म्हणाले होते, की "तुमच्या शुभ कार्यामध्ये गजानन महाराज उपस्थित असतील." आणि मग त्याच्यानंतर मला स्वप्नात आले होते गजानन महाराज आणि म्हणाले होते, की "तुझा नंगेबाबा आणि मी काही वेगळा नाही." आणि मग यांनी पण मला गजानन महाराजांचं पोथी आणून दिली. तर सांगायचं तात्पर्य, की हे सगळे देह वेगवेगळे आहेत, पण गुरुतत्व एकच आहे. त्यांनी माझ्या मंदिरामध्ये सगळे गुरु एकत्र बसले आहेत. सगळे भारतभराचे दुसऱ्या देशातले पण गुरु सगळे माझ्या मंदिरात मी ठेवले आहेत. मी म्हटलं तुम्हाला सगळ्यांना एकातच बसायचंय, तुम्ही अलग नाही आहात. तर त्यांनी ते आणलं आणि अनिलला त्यांनी पूजा केली आणि मग त्याच्यानंतर अनिलची तब्येत बरी झाली. पण त्याच्या आजारात त्याला दिसलं, की सत्यसाई बाबांचा शिवांचा अवतार असा दिसला आणि तिसरा डोळा दिसला. तिसरा डोळा दिसल्यानंतर आम्ही नवरात्रामध्ये जे गोपाल हरींच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं होतं, त्यांच्या घरी नवरात्राचं हवन असते 9-10 दिवस. ऑक्सफर्डमध्ये ते एका शेणाची झोपडी बांधतात, त्याच्यात ते राहतात आणि हवन करतात 9 दिवस ते नवरा-बायको. तर आम्हाला ते बोलवायचे दर नवरात्राला. तर आम्ही पण गेलो. गेलो तर अनिलने हे स्वप्न त्यांना सांगितलं, की मला असं-असं स्वप्न पडलं. तर म्हणे जेव्हाही केव्हाही शिव येतात, हे त्रिनेत्र येतं आणि शिव येतं. याचा अर्थ बदलाव होणार आहे काहीतरी. तुमच्या आयुष्यात बदलाव होणार आहे आणि तो तुम्ही जर का सहजपणे एक्सेप्ट केला, मान्य केला, तर त्रास नाही होणार. पण तुम्ही जर का ते एक्सेप्ट नाही केलं तुम्ही, त्याच्यात मराठीत काय म्हणतात माहित नाही मला. तुम्ही ते मान्य नाही केलं, तर तुम्हाला त्रास होऊ शकतो तुमच्या ह्याच्यात. अडथळे येऊ शकतात, खडतडपणा होऊ शकतो आयुष्यात. तर त्याच्यात काय झालं, त्या साईलक्ष्मी आल्या आणि आम्हाला म्हणाल्या, "मुलांना तुम्ही पुट्टपर्तीच्या शाळेत टाका." फक्त एवढेच बोलले, की "तुम्ही पुट्टपर्तीमध्ये मुलांना टाका, शिकवू नका लंडनमध्ये. मुलांना तुम्ही पुट्टपर्तीच्या शाळेत टाका दोघांना, ओम आणि राधाला." तर अनिल म्हणतो, की "असं करूया आपण." स्वामी मला फक्त तो ऑफिसमध्ये जायच्या अगोदर म्हणाला, की "तू पत्र लिही स्वामींना, प्रज्ञा, की आम्ही यायचं का? म्हणजे मुलांना शाळेत टाकायचं का? आणि जर का मुलांना त्यांनी घेतलं तर आम्ही यायचं का?" तर मी बसली आणि आमच्याकडे एक तुझे तुलाच असा एक फोटो आहे विश्वनाथ बाबांचा. तर त्या फोटोच्या खालती मी बसली होती. माझ्या आत्ता लक्षात येतं, तेव्हा नव्हतं हे आलं. त्या त्या खोलीमध्ये तो तुझे तुलाच असं पत्र होतं, फोटो होता नंगेबाबांचा. त्याच्या खाली बसूनच मी पत्र लिहित होती. आणि ते पत्र मी नंगेबाबांना लिहिलं. मी नेहमी पत्र नंगेबाबांना लिहिते. सत्यसाई बाबांना नाही लिहीत. सत्यसाई बाबांचं नाव नाही लिहीत, नंगेबाबांचं नाव लिहिते. तर मी पत्र लिहिलं, की असं-असं मला सांगितलं आहे, की आतापर्यंत हे जे मी पत्र लिहिते आहे,
ही पण तुझीच इच्छा आहे. माझ्या आयुष्यात जे काही घडायचं आहे ते तुझ्या इच्छेने घडू दे, आमची इच्छा कुठेही नाही. असं पहिलं वाक्य लिहिलं आणि ते पत्र इतकं सुंदर लिहिलं गेलं. मला माहितीये माझी मराठी भाषा छान नाहीये. मी एवढं सुंदर पत्र लिहूच नाही शकत, मला हे माहिती आहे. ते नंगेवानीच माझ्याकडनं ते पत्र लिहून घेतलं, की आम्ही जर का तुम्ही हे पत्र घेतले स्वतःच्या हातात फिजिकली, तर आम्ही समजू तुमची इच्छा आहे. आणि जर का तुम्ही हे पत्र घेतले नाही, तर आम्ही समजू की तुमची इच्छा नाहीये, की आम्ही पुट्टपर्तीला यावं किंवा मुलांना पुट्टपर्तीच्या शाळेत टाकावं. असं मी लिहिलं आणि मग तुझीच प्रज्ञा असं लिहिलं. त्याच्यानंतर मी हे कारण की अनिलनी मला बजावून पाठवलं होतं, की तुम्ही जर का हे पत्र एक्सेप्ट केलं, तर आम्ही समजू. मी म्हटलं देवाला आपण कसं काय सांगू शकतो, की असं कर, असं कर, तसं कर. त्याला जे पाहिजे त्याला करू द्यायचं ना. पण मग मी म्हटलं, जर का स्वामींनी हो म्हटलं आणि अनिलनी मला जर का प्रश्न विचारला, की "हे तू लिहिलं होतं का पत्रात?" तर मग मुश्कील होऊन जाईल. म्हणून मी एकदम छोट्या बारीक अक्षरात लिहिलं. एकदम बारीक अक्षरात लिहिलं पत्रामध्ये, की तू जर का हे पत्र घेतले तर आम्ही समजू आम्हाला यायचं आणि पत्र नाही घेतलं. एकदम बारीक कोणाला दिसणार नाही. पण माझ्या मनाचं समाधान, की मी लिहिलंय भगवंता. म्हणजे अनिलला मी उत्तर देऊ शकेल. त्याला खोटं बोलायची वेळ नाही येणार मला खोटं बोलायची. तर स्वामींनी आई, दादा पुट्टपर्तीला गेले होते आणि माझे सासरे ते एकत्र राहत होते. तेव्हा बाबांना पहिली लाईन भेटली आणि बाबांनी माझ्या सासऱ्यांनी पण सेम मॅटर लिहिलं आणि माझे पण 2 पत्र असे दिले होते. एक आमचं जायचं आणि एक ओम आणि राधाच्या शाळेचं. आणि स्वामींनी ते पत्र घेतले. दादांनी आम्हाला फोन केला तिथून 6 जानेवारीला फोन केला, की "प्रज्ञा, तुम्ही जे पत्र पाठवले होते ते स्वामींनी घेतले आणि वाचले पण. तर तू काय लिहिलं होतं त्या पत्रात?" मला विचारलं. तर म्हटलं, "दादा, आता स्वामींनी घेतलंय म्हणून मी सांगते. त्याच्यात मी आम्हाला भारतात यायचं आणि ओम ओम आणि राधाला पुट्टपर्तीच्या शाळेत टाकायचं असं लिहिलं होतं. पुट्टपर्तीला यायचं ते." तर म्हणे, "अच्छा, अच्छा." पण म्हणे त्यांनी घेतलं म्हणजे त्यांची इच्छा आहे बरं का प्रज्ञा, असं दादा मला म्हणाले. म्हटलं, "हो दादा." आणि मग नंतर काय झालं, अ, अनिल घरी आला आणि मी अनिलला सांगितलं, की "अनिल, दादांचा फोन आला, की पत्र घेतलेत आपले." पण प्रज्ञा, मी तुला सांगितलं होतं ते तू लिहिलं का? असं त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला आणि मी म्हटलं, "ओह माय गॉड!" ती बुद्धी मला नंगेवानीच दिली, की "बाबा प्रज्ञा लिही, कारण की तुझा नवरा तुला विचारणार आहे." तर मी म्हटलं, "हो, हो, मी लिहिलंय, मी लिहिलंय ते." तर म्हणे, "ठीक आहे." मग आम्ही ते घर विकायला काढलं. पण एक दिवस एक रात्र असंच बसलो होतो आम्ही. बसलो होतो. जेवण झालं आणि झोपायला निघालो होतो. 11, 11:30 झाले होते. तेव्हा अनिल म्हणाला, की "आपण जायचं का भारतात?" कारण की त्याचा जन्म तिथे झाला. 40 वर्ष तो इंग्लंडमध्ये राहिलाय आणि एकदम आता आश्रमात येऊन राहायचं. तर त्यांनी विचार केला. म्हटलं, "हे बघ अनिल, तुझी इच्छा होती, मी ते पत्र लिहिले, मी स्वामींनी ते घेतले. तुझी इच्छा पूर्ण झाली. तू आता गेला नाही तरी चालेल." असं म्हटलं आणि आम्ही झोपलो. सकाळी 5 वाजता सत्यसाई बाबा माझ्या स्वप्नात येऊन म्हणतात कसं, "बिलकुल नाही. माझी इच्छा आहे तुम्ही यायला पाहिजे इथे. ताबडतोब या." असं त्यांनी ठणकावून सांगितलं आम्हाला. मी एकदम अनिलला उठवलं. म्हटलं, "अनिल उठ, उठ, उठ. ऐकू नको. स्वामींनी बोलवलं. ते म्हणतात माझी इच्छा आहे आपल्याला जायला पाहिजे तिथे." तर मग अनिल मला म्हणतो, की "प्रज्ञा आपण घेऊ, पण जर का सॉरी, जर का आपल्याला स्वामींनी वापस पाठवलं तर करायचं काय?" म्हटलं, "मग परत संसार चालू." पण म्हटलं एक अटीवर, आपल्याला घर विकायचं, कारण की एकदा आपण भगवंताच्याकडे गेलो, की आपल्याला मागे वळून बघायचं नाही. कारण की आपल्याला पूर्ण तिथेच फोकस करायचा. तर आम्ही घर वगैरे विकायला काढलं. पण म्हणे जर का आपल्याला वापस पाठवलं नाही स्वामींनी तर म्हटलं आपण परत चालू करू. काही काळजी नाही. आपण आपला संसार परत चालू करू. कारण की म्हटलं जेव्हा यांच्या मुखातनं कोणत्या गोष्ट येते, तर ते मागचा पुढचा सगळा विचार करून ते बोलतात. ते विनाकारण बोलत नाहीत हे लोकं. आणि जर का ते आपल्याला या म्हणतात आहेत, तर त्याच्या अर्थ मागे काहीतरी कारण आहे. आणि त्याचं कारण असं आणि आम्ही आलो सगळं विकून. घर विकलं जात नव्हतं माझं आणि मी दादांना म्हटलं, "दादा मला माहित नाही आता हे घर विकलं जात नाही. काय करू मी? भाड्याने देऊ की विकू?" म्हणे, "एक काम कर प्रज्ञा." गणेश चतुर्थी होती त्या दिवशी. गणपती बसतात त्या दिवशी. तर दादांना म्हटलं, "काय करू?" तर म्हणे, "दादा प्रज्ञा एक काम कर. 101 पाउंड घे, नंगेवानजवळ ठेव आणि त्याला म्हणा की हे सगळं तुझं आहे. किल्ली ठेव त्याच्याजवळ घराची आणि तुला या घराचं जे करायचं ते तू कर." असं बोल. म्हटलं, "ठीक आहे दादा." तर मी घेतले ते 101 पाऊंड नंगेवानसमोर ठेवले, पूजा केली, गणपतीचं वगैरे सगळं केलं जे काही आणि मग मी त्यांना जसं दादांनी सांगितलं तसंच बोलली मी. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार माझं ती पूर्ण प्रेयर होत नाही, प्रार्थना होत नाही. तर ते घर विकत ज्यांनी घर विकत घेतले ते आमच्या घरात एंटर झाले. आणि त्यांना ते घर एवढं आवडलं
की दुसऱ्या दिवशी त्याने ते घर विकत घेतलं. तर तो एक नंगेबाबांचा अनुभव, की तुम्ही प्रेयर करा, ते करतात. म्हणजे दादांनी जसं गाईड केलं तसं मी केलं. आणि मग आम्ही इंडियात आलो आणि मग 2005 मध्ये जेव्हा आम्ही ढव्याला गेलो सगळेजण, तेव्हा माईबाईंना दर्शन केलं. तेव्हा माईबाईंनी मला नमस्कार मी केल्यावर म्हणे, "आली गड्या म्हणे भारतात. पण भारतात आली पण देवाकडेच येऊन बसली गड्या म्हणे." असं मला म्हणतात. बरं मला एक सांगायचं होतं तुम्हाला. जेव्हा मी दीपाच्या लग्नाच्या वेळेस आलो होतो ऑगस्टमध्ये 2001 मध्ये, तेव्हा माईबाईंनी आम्हाला 2002 मध्ये स्मिताच्या लग्नासाठी आलो होतो. तेव्हा आम्हाला अनिल आणि मला आम्ही सगळ्यांना माईबाई पुट्टपर्तीला घेऊन गेल्या होत्या. आम्हाला म्हणे, "चला पुट्टपर्तीला जायचंय आपल्याला." तर त्या पण पुट्टपर्तीला आल्या. माईबाई पण पुट्टपर्तीला आल्या होत्या आपल्या. आणि मला म्हणाल्या होत्या, की "हे आपल्या ढव्यामध्ये असं कधी होईल गड्या? इथे हॉस्पिटल आहे, शाळा आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत. म्हणे आपल्या ढव्याला असं हे सगळं कधी होईल गड्या म्हणे प्रज्ञा?" असं मला बोलल्या होत्या. तर म्हटलं नंगे बाबा म्हणजे माईबाईंना मी नंगेबाच म्हणायची. तर म्हटलं, "नंगे तुझी इच्छा झाली की सगळं छान होईल. सगळं तसंच होईल. तुला जसं पाहिजे तसंच होईल तुझी इच्छा झाली तर." तर एकदम हसल्या माझ्याकडे बघून. आणि मग म्हणजे ते पण तुम्हाला एक सांगायला राहिलं म्हणून मी आता सांगते. त्या पण नंगे बाबा आल्या होत्या आणि मग जेव्हा मी यायची तेव्हा मी साडी नाही नेसायची. सत्यसेवाच्या दर्शनाला जायची तेव्हा. पंजाबी ड्रेस घालून जायची. तर पंडित बाबा माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले, की "प्रज्ञा, तू जेव्हा स्वामींच्या दर्शनाला जाते तेव्हा साडी नेसून जायचं. ड्रेस घालून जायचं नाही." कारण की आम्ही जेव्हा यात्रेला यायचो ढव्याला, तेव्हा आम्ही पंजाबी ड्रेस किंवा साडी नेसायचो तेव्हा पंडित बाबा आम्हाला म्हणायचे, "बिलकुल हे घालायचं नाही, तुम्ही पॅन्ट शर्ट घालायचा. औरंगाबादहून जेव्हा तुम्ही ढव्याला या तेव्हा पॅन्ट शर्ट घालून यायचं आणि पॅन्ट शर्ट घालून जायचं. अजिबात साड्या वगैरे घालायच्या नाही." पण जेव्हा मी पुट्टपर्तीला आले आणि स्वामींच्या दर्शनाला जात होती, तेव्हा पंडितबाबांनी मला परत सांगितलं, की "स्वामींच्या दर्शनाला जेव्हा जाशील त्याच्यानंतर तू साडी घालून जायचं." हे सगळ्या मी गोष्टी अशासाठी सांगते आहे, की आपण कोणत्याही साधू संतांकडे गेलो किंवा कुठेही काय गेलो, तर तिथे जी मर्यादा आहे, ती तुम्ही पाळायला पाहिजे. ते आपले गुरु सुद्धा आपल्याला ते गाईड करतात आणि मला या लोकांनी तसं गाईड केलं. त्यांनी कधी एकमेकांना कमी लेखलं नाही किंवा काही नाही. आणि त्याच्यानंतर माईबाईंची समाधीची वेळ आली होती. म्हणजे माईबाईंची तब्येत ठीक नव्हती आणि माईबाई जेव्हा त्यांना बरं नव्हतं, मी पुट्टपर्तीला होते. आई-दादा तिथे गेले होते माईबाईंना भेटायला. तेव्हा माईबाईंना जेव्हा भेटायला गेले तर तेव्हा त्यांनी फोन लावला, की प्रज्ञाशी बोलायचं आहे. तर मी म्हटलं, "माईबाई तुमची तब्येत ठीक नाही, मी ताबडतोब येते तुम्हाला भेटायला. मला काही इथे बरं वाटत नाहीये, मला यायचं आहे." तर मग तेव्हा माईबाई म्हणाल्या होत्या कारण की डिसेंबरमध्ये 2006 मध्ये माईबाईंनी समाधी घेतली. 5च्या डिसेंबरमध्ये मी, माझे मिस्टर आणि आई-दादा आम्ही सगळेजण माईबाईंसोबतच होतो ढव्याला. आम्ही तिथे जेवण वगैरे करून एकमेकांसोबत राहत होतो माईबाईंसोबत ढव्यामध्ये. 12-15 दिवस आम्ही राहिलो माईबाईंसोबत. पण मग जेव्हा एप्रिल-मे 2006 ची गोष्ट आहे. तेव्हा तब्येत खूप खराब झाली होती माईबाईंची. तर माईबाईंना मी म्हटलं, "माईबाई मला तुम्हाला भेटायला यायचं आहे." तर म्हणे, "नाही गड्या, तुला यायचं नाही म्हणे माझ्याकडे. म्या येणार तुझ्या घरी. तुला यायचं नाही, म्या येणार तुझ्या घरी आणि तुझ्या घरचा लय मोठा व्याप आहे गड्या" म्हणे. हे त्यांचे शब्द होते. त्या काळात मला काही कळलं नाही. ते का बरं अशा बोलल्या असतील म्हणून. पण 2021 नोव्हेंबर 2006 मध्ये त्यांनी समाधी घेतली. त्या दिवशी माझे पारायण संपलं होतं माझं. म्हणजे पोथी जी वाचायची, पूर्ण महिन्याभराचा जो पोथी करायची, त्या दिवशी माझं पोथी संपली. ते पारायण संपलं होतं माझं आणि त्या दिवशी खूप लख्ख उजेड, पूर्ण लख्ख उजेड झाला होता पूर्ण खोलीमध्ये. म्हटलं मला असं मी अनिलला म्हटलं, सकाळी उठून मी म्हटलं अनिलला, "मला वाटतंय," म्हटलं, "मायबाईंनी देह सोडला वाटतंय अनिल." असं मी म्हटलं. आणि मी दर्शनाला गेली. अ, तर त्यावेळेस सत्यसाईबाबांच्या दर्शनाला गेली कारण की मला आतमधनं खूप काय कसं तरी होत होतं आणि सगळेजण माझ्याकडे वळून बघत होते तेव्हा. मला काही समजेना की ते का बरं वळून बघतात आहे. पण मला तेव्हा कळत होतं की माईबाईंनी मला म्हणाले, की "म्या येणार आहे तुझ्या घरी. तुझ्या घरचा लय मोठा व्याप आहे. म्या येणार तुझ्या घरी." तेव्हा माईबाई माझ्यासोबत होत्या. आणि सगळेजण माझ्याकडे वळून बघत होते, की "तू आज किती वेगळी दिसतेस प्रज्ञा, तू किती वेगळी दिसतेस." मला काही ते समजत नव्हतं, की हे का बरं असे वळून बघतात आहे सगळेजण आणि करतात आहेत. आणि मग मायबाई स्वामींचा बर्थडे 23 नोव्हेंबरचा होता. 21 नोव्हेंबरला मायबाईंनी देह सोडला. 25 नोव्हेंबरला सत्यसाई बाबांनी आम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं मला आणि अनिलला. आतमध्ये बोलावलं. आतमध्ये बोलावल्यानंतर मी त्यांना नमस्कारच नाही केला. सत्यसाई बाबांना मी नमस्कार नाही केला. ती माझी पहिली भेट होती फिजिकली भेटायची अशी.
तसं दर्शनात वगैरे तसं दुरून वगैरे आपण बघत होतो. पण असं त्यांच्या एक एक 1 टू 1 फेसवर असं, जसं मी नंगेवांसोबत पाय वगैरे दाबून त्यांच्यासोबत बोलत होती, तसं तेव्हा तो योग आला 25 नोव्हेंबरला. 25 नोव्हेंबर त्यांनी बोलवल्यानंतर काय झालं, मी बसत होती त्यांच्याकडे बघत होती. तर कोणीतरी माझ्या आतमधनं मला त्यांच्या पायावर ढकललं. एकदम सगळे ते स्वामी बोलत होते भक्तांशी. म्हणजे 2-3 लोकं होते आणि आम्ही पण होतो दोघंजण. राधा होती. माझे सासरे पण होते. तर त्यांच्या पायावर मला ढकललं आणि मला जोरात हुंदके देऊन मी रडत होती. आय लव्ह यू नंगे बाबा, आय लव्ह यू नंगे बाबा, आय लव्ह यू नंगे बाबा अशी मी म्हणत होती त्यांच्या पायावर. असं डोकं अ, कोणीतरी ढकललं आणि मी मोठमोठ्याने जसं आपण खूप हुंदके देऊन रडतो तशी मी रडत होती. आणि त्यावेळेस मला त्याच्यानंतर कळलं, की म्या तुझ्या घरी येणार. जोपर्यंत माईबाई होत्या, तोपर्यंत स्वामींनी मला जवळ नाही घेतलं. म्हणजे ही जसं विश्वनाथ बाबांनंतर पंडित बाबा, पंडित बाबांनंतर माईबाई अशी काळजी. माईबाईंनंतर माईबाईंनी मला सत्यसाई बाबांकडे सोपवलं मला. आणि मग सत्यसाई बाबांनी 11 पर्यंत 2011 पर्यंत सत्यसाई बाबांसोबत मी होते. 11 मध्ये सत्यसाई बाबांनी काही मी मुद्दामून लांबवते कारण की मला हे संपवायचं आहे आज. त्याच्यानंतर मग मी नाही बोलणार. 2011 मध्ये त्यांनी समाधी घेतली सत्यसाई बाबांनी. आणि या काळामध्ये 2006 ते 2011च्या काळात जो काही घडलं, ते असं झालं, की 2007 मध्ये माझ्या मुलाचे पाय भाजले. पूर्ण गरम पाणी त्याच्या पायावर पडलं. पूर्ण पाय भाजले त्याचे. त्याचे पाय भाजल्यानंतर मला खूप त्रास झाला आणि मी खूप रडून म्हणत होती, की तुम्ही एवढं मिरेकल करतात, एवढे तुम्ही मिरेकल करतात, की चमत्कार करता. इंग्लंडमध्ये जाऊन, अमेरिकेत जाऊन, हे तर तुझ्या नाकाखाली तुझ्या लेकराचे पाय भाजले आणि तू काही करत नाहीयेस. तेव्हा सत्यसाई बाबा एका म्हाताऱ्या बाईच्या रूपात येऊन मला पुस्तक देऊन गेले. म्हणे हे पुस्तक वाच. आणि ती गायब झाली बाई. आणि मग जेव्हा मी पहिलं पान उघडलं, तेव्हा त्या पानावर लिहिलं होतं, की जे माझे भक्त आहेत त्यांच्यासाठी चमत्कार नाही आहेत. त्यांनी त्यांच्या कर्मावर जायचं आहे, त्यांच्या कर्मातनं जायचं आहे. आणि त्यांना मी त्या कर्मामधनं जाण्यासाठी ताकद देतो. हे म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणाले होते, की फॉर मच्युअर डिव्होटीज देअर आर नो मिरेकल्स. यू गो थ्रू युअर कर्मा, आय विल गिव्ह यू द स्ट्रेंथ टू गो थ्रू इट. हे त्यांचे वाक्य होते. तर तेव्हा मला कळलं, की आपल्याला आपल्या कर्मातनं जायचं आहे. भगवंत आपल्यासोबत असतो. भगवंत तो तेव्हा आपल्यासोबत 24 तास असतो, पण आपल्याला आपल्या कर्मातनं जावं लागतं. पण तो आपल्याला ताकद देतो. तेव्हा ते म्हणाले होते, की जसं तुम्ही पेन किलर घेता, मॉर्फिन वगैरे घेता आणि ऑपरेशन करताना मग तुम्हाला दुःख होत नाही. तसंच तुम्ही जेव्हा तुमच्या कर्मातनं जाता, तेव्हा तुम्हाला दुःख होत नाही. पण तुम्ही तुमच्या सहज गुरुच्या कृपेने, देवाच्या कृपेने तुम्ही ते सहज पार पाडता. पण तुम्हाला तुमच्या कर्मातनं जावं लागतं. भक्त आहे, मी नंगेबाबांचा आहे म्हणून मला माझ्या कर्मातनं जावं नाही लागणार असं नाही. कारण की मी हा प्रश्न स्वामींना म्हटलं होतं, की आम्ही तर तुझ्याकडे आलोय आता. आता तर मी तुझ्याकडे आल्यानंतर सुद्धा आम्हाला या त्रासातनं का जावं लागतं? तर तेव्हा ते मला म्हणाले, "ते प्रज्ञा तुला समुद्र मंथन माहिती आहे?" ते माझ्याशी बोलतात. तर ते साईबाबा बोलायचे तेव्हाही. तर की "तुला समुद्र मंथन माहिती आहे?" ते म्हटलं, "हो नंगे." आता म्हटलं, "हो स्वामी." तर मग म्हणे, "पहिले काय निघालं समुद्र मंथन मधनं?" तर मग म्हटलं, "विष निघालं." तर मग म्हणे, "तसंच तुझे या जन्मात जरी तू तशी नसली तरी मागच्या कितीतरी जन्मांचे जे काही कर्म असतील ते साफ करणं भाग आहे. म्हणून जेव्हा तुम्ही कोणत्या गुरूंच्या जवळ जातात किंवा या साधू संतांच्या सहवासात राहतात, ते तेव्हा मग तुम्हाला साफ करतात. ते तुम्हाला साफ करतात. तुमचे तुमचे सगळे कर्म नाहीसे करतात आणि तुम्हाला प्युअर बनवतात आणि मग स्वतःचे एकरूप करून घेतात. आम्हाला जेव्हा इंग्लंडहून पुट्टपर्तीला स्वामींनी बोलावलं आणि ते म्हणाले होते, की माझी इच्छा आहे तुम्ही यायला पाहिजे. ते अशासाठी, की त्याच्यात 2005 जानेवारीमध्ये आम्ही आलो आणि जुलै 2005 मध्ये इंग्लंडमध्ये ज्या ट्रेनमध्ये अनिल माझे मिस्टर जायचे, तिथे बॉम्ब ब्लास्ट झाला होता. त्याच्या ऑफिसमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला होता. आणि त्या काळामध्ये ज्यांना झाले ते सगळे डिसेबल झाले होते. तर आम्ही जेव्हा झोपलो, जेवून झोपलो, तेव्हा आम्ही दोघं जण एकदम घाबरून उठलो. एकदमच उठलो. तर अनिल म्हणे, "मला एकदम विचित्र स्वप्न पडलं प्रज्ञा." तर मी म्हटलं, "मलाही पडलं." तर त्या स्वप्नामध्ये अनिलला दिसलं, की तो डिसेबल झालाय, तो व्हीलचेअरवर आहे. स्वामी आले आणि स्वामींनी त्याला व्हीलचेअरवरनं उठवलं आणि स्वतः व्हीलचेअरवर बसले. मला दिसलं, की तो क्रचेस घेतोय. क्रचेसवर आहे अनिल. त्याचे पाय दोन्ही जखमा झालेले आहेत. तो क्रचेसवर आहे. स्वामींनी येऊन ते क्रचेस स्वतः घेतले आणि अनिलला चालायला लावलं. हे सांगायचं तात्पर्य आहे, की जेव्हा ते आम्हाला भारतात बोलवलं, अनिलचा जीव तेव्हा वाचला. पण
त्याला तो ऍक्सिडेंट मधनं तो वाचला, पण त्याचं कर्म थांबलं अशातला भाग नाही. त्याचा ऍक्सिडेंट झाला 2011 मध्ये, त्याचा ऍक्सिडेंट झाला माझ्या वडिलांचा आणि अनिलचा, आणि त्याच्यात त्याच्या पायाला इजा झाली, पण तो आज चालतोय, तो व्हीलचेअरवर वगैरे नाही आहे. आणि जेव्हा दादांचा 2011 मध्ये अनिलचा आणि दादांचा ऍक्सिडेंट झाला, तेव्हा दादा त्या याच्यामध्येच ऑपरेशन थिएटरमध्ये 2-3दा गेले होते. ते डॉक्टरांना परेशान की हे जातात आहे आणि परत येतात आहेत, जातात आहे आणि परत येतात आहेत. म्हणे कितीदा तरी गेले आणि पण परत आले दादा. आणि दादा त्या आयसीयू मध्ये नंगे बाबा, मी नंगे बाबा आहे, मी नंगे बाबा आहे असे सांगत होते. आणि म्हणे हे नंगे बाबा, आता हे तमिळ जे स्वामींचे डिवोटीज आहेत त्यांना नंगे बाबा तर माहित नाही ना. म्हणे हे नंगे बाबा कोणी? म्हटलं माझे गुरु आहेत. मग म्हणे हे बोलतात आहेत दादा, हे सांगतात आहेत. आणि आम्ही गजू आणि आईला मी म्हणायची की दादा नाही आहेत, हे नंगे बाबाच आहेत, आपले दादा नाही आहेत, नंगे बाबाच आहेत. आणि हा अनुभूती त्या मूर्तीमध्ये गजूला ती मिळाली. मोठ्या नंगेबाबांच्या मूर्तीमध्ये दादा दिसत होते जिवंतपणे, पूर्ण जिवंत, सगळ्या भक्तांकडे बघत असताना. आणि फक्त गजूलाच नाही, सत्यसाई बाबा जेव्हा समाधी घेतली त्यांच्यावरती एक फोटो आहे, त्या फोटोच्या ऐवजी दादा दिसत होते. सत्यसाई बाबांच्या डिवोटीजना तिथे दादा दिसत होते पुट्टपर्तीमध्ये. ते लोक मला येऊन म्हणतात, अगं आम्हाला तुझे वडील दिसतात आहेत, सत्यसाई बाबा दिसतच नाहीयेत, आम्हाला तुझे वडील दिसतात आहेत. तर हे मला अशासाठी सांगू इच्छिते मी की आपल्या विश्वनाथ बाबांच्या पोथीमध्ये ते लिहिलेलं आहे की मी बाबा माझ्या भक्तामधनं काम करून घेतो. त्यामुळे कोणत्या कोणत्या रूपात जेव्हा आपल्या घरी कोणी येतं, हे सगळे डिवोटीज नंगेबाबांचे असू दे, कोणत्याही साधू संतांचे भक्त येतात, तेव्हा तो भगवंत, ते साधू संत आपल्या घरात येतात. म्हणून सगळ्या यंगस्टर्सना मी सांगू इच्छिते की सगळ्यांचा अवभगत छान करा, त्यांना सगळ्यांची सेवा करा. म्हणजे आपल्या नंगेबाबांनाच आपल्याला खुश करायचं आहे द एंड ऑफ द डे. सगळेजण एक आहे गुरुतत्व. आता आम्ही 5 बहिणी 1 भाऊ आहोत, पण आम्ही 5 बहिणींपैकी 4 जणी वेगवेगळ्या ठिकाणी गेलोय. एक शिर्डी साईबाबांकडे गेलाय, एक सत्यसाई बाबांकडे गेलाय, एक हरे कृष्णाकडे गेलाय, इस्कॉन मध्ये गेलेला आहे, एक स्वामी रामांकडे, स्वामी वेद भारतींकडे गेलाय. पण आम्ही तर नंगेबाबांचे आहोत ना 5-6 जण, पण आम्ही वेगवेगळ्या गुरूंकडे गेलोय. तर ते सांगायचं तात्पर्य आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं मागच्या याच्यात की आम्ही सगळे एक आहोत. शर्टाचं पीस आणतो, वेगवेगळ्या शरीरात येऊन वेगवेगळ्या भागात जाऊन आम्ही सगळ्यांना एक आणतो, परत एकीकडे आणतो. तर तसा हा खेळ आहे भगवंताचा. आणि आपण सगळ्यांनी जो कोणी येतो आपल्या समोर त्याला आपला नंगेबाबा समजून त्याच्याशी आपण हे करावं. आणि मी शेवटी नंगेबाबांना फक्त एक प्रार्थना करून हे संपवते आज. प्रभु मोरे अवगुण चित्त ना धरो, अवगुण चित्त ना धरो, प्रभु मोरे अवगुण चित्त ना धरो, मैला नाला जन्म जन्म का मैं तो पीछ भरा, तुम निर्मल गंगा जल मुझको छू कर पाप हरो, प्रभु मोरे अवगुण चित्त ना धरो, भव सागर में फंसी नाव का मैं भटका पंछी, इस पंछी को चरण शरण दो, अब ना देर करो, प्रभु मोरे अवगुण चित्त ना धरो. नंगे बाबा की जय. संत